सर्वांना नमस्कार. मी साक्षी दौलत माने इथं उपस्थित सर्वांचे मनापासून स्वागत करते. ग्रेट भेट विथ प्रबोधक श्री प्रसाद शिक्षे सर या वेबिनारमध्ये आपले स्वागत. तर मंडळी, कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सर्वप्रथम किरण सर माननीय सरांचे इंट्रोडक्शन देतील. नंतर अलिशा ही आपल्याला सेवांकूरची माहिती देईल. मग आपले कोविड वॉरियर्स आशी मॅम आणि संस्कृती मॅम आपले इथे अनुभव सांगतील. मी इथे सांगू इच्छिते की आशी मॅम यांनी मुंबईमध्ये काम केलेलं आहे आणि संस्कृती मॅम यांनी औरंगाबादमध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर प्रियंका मॅम आणि मनीषा मॅम माननीय श्री शिक्षे सर यांच्यासोबत आपले इंटरॅक्टिव्ह सेशन सुरू करतील. तर मी आता माईक किरण सरांकडे हँड ओव्हर करते. सर प्लीज सरांचं इंट्रोडक्शन द्या. थँक्यू साक्षी. नमस्कार मित्रांनो, मी मान्यवरांचं परिचय देण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर आलेलो आहे. तर प्रसाद मधुकरराव चिक्षे सरांचं BE आणि ME पर्यंत शिक्षण झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये. सर BE आणि ME पदवी आणि पदव्युत्तर मध्ये सरांनी युनिव्हर्सिटी टॉपर राहिलेले आहेत आणि सरांनी गोल्ड मेडल सुद्धा प्राप्त केलेले आहेत. सर सध्या ज्ञान प्रबोधिनी पुणे याचे सचिव म्हणून आणि ज्ञान प्रबोधिनी केंद्र अंबेजोगाई येथे केंद्र प्रमुख म्हणून सध्या जबाबदारी सांभाळत आहेत. किल्लारी भूकंप पुनर्वसन कार्यात सरांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि तिथं मदत कार्य सरांनी केलेले आहे. माननीय अण्णा हजारे यांच्या सोबत 1993च्या आळंदी येथील आंदोलनात व उपोषणात सरांनी सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर 1994 ते 99 या काळात विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे जीवनव्रती म्हणून पूर्णवेळ काम केलेलं आहे, ज्यामध्ये कन्याकुमारी येथे प्रशिक्षण, योग, अभ्यास, ग्राम विकास व पर्यावरणाचे कार्य तमिळनाडू, कर्नाटक व केरळ या क्षेत्रात सरांनी केलेलं आहे आणि तिथे सरांचा अनुभव आहे. विवेकानंद केंद्रातील उच्च शिक्षण व शालेय शिक्षणाचे दायित्व सरांकडे होते. त्यानंतर अरुणाचल प्रदेश मध्ये पर्यावरण संबंधी अरुण ज्योती प्रकल्पात सरांनी काम केलेलं आहे. याच दरम्यान 1998 ते 99 या काळात इंडिया व्हिजन 2020 याच्या समितीमध्ये सरांनी ईशान्य भारत प्रदेशाकडून प्रतिनिधित्व केले होते, ज्यामध्ये माननीय माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी ही इंडिया व्हिजन 2020 समिती, त्यामध्ये मुख्यतः ईशान्य भारताच्या म्हणजे पूर्वांचलच्या समग्र विकासाचा अभ्यास व नियोजनामध्ये सरांचा मोठा वाटा होता. 1999 पासून अंबाजोगाई येथे ज्ञान प्रबोधिनीच्या विस्ताराचे काम सरांनी सुरू केले. ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून महाविद्यालयातील मुलांना स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS, नेतृत्व प्रशिक्षण इत्यादी विषयांचे मार्गदर्शन सरांनी इथे केले जाते. अनेक देश विदेशातील विश्वविद्यालयांचा अभ्यास सरांनी केलेला आहे आणि तेथे विविध विषयांवर व्याख्याने देखील सरांनी दिलेले आहेत. पाणी फाउंडेशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत 2 गावांना महाराष्ट्र पातळीवरील दुसरे व तिसरे बक्षीस प्राप्त करून दिले आहेत. 2012 पासून दुष्काळ, पाणी व पर्यावरण हे विषय घेऊन मराठवाड्यातील शहरी व ग्रामीण भागात सरांनी महत्वाचे कार्य केलेले आहेत. सरांनी 2 पुस्तकांचे लेखन देखील केलेले आहे. सरांना काही पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. त्यापैकीच पुण्यातील नाथू फाउंडेशन यांच्याकडून दिला जाणारा सेवाव्रती पुरस्कार व प्रियदर्शनी संस्कार मंडळ यांच्याकडून दिला जाणारा प्रियदर्शनी पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. मी आपल्या सगळ्यांचे सौभाग्य मानतो की अशा बहुआयामी व्यक्तिमत्वासोबत आपल्याला संवाद साधायला मिळत आहे. तर श्री माननीय प्रसाद चिक्षे सरांचं मी सेवांकूर तर्फे आपलं स्वागत करतो आणि मी अलिशाला विनंती करतो की तिने सेवांकूरचा प्राथमिक माहिती सगळ्यांना सांगावी. अलिशा. थँक्यू किरण सर. नमस्ते, आदाब एंड अ वेरी चेयरफुल गुड इवनिंग टू वन एंड ऑल प्रेजेंट हियर. मैं अलीशा अल्ताफ सैयद, फर्स्ट ईयर MBBS स्टूडेंट एंड अ सेवांकुराइट टू. हम में से बहुत से जन सेवांकुर के पोस्टर्स, मैसेजेस के थ्रू किसी ना किसी एक्टिविटी, प्रोजेक्ट या कैंप में जुड़े हुए हैं, राइट? पर एक कॉमन क्वेरी सभी में होती है कि ये सेवांकुर क्या है, सेवांकुर क्या करता है एंड सेवांकुर को बनाने का नीड क्या था. ऐसे
इस ऐसे बहुत सारे सीरीज ऑफ थॉट्स हमारे माइंड में आते रहते हैं, राइट? सो ऐसे ही अनगिनत क्वेश्चंस मुझे भी आए थे, बट फिर कैसे हुआ, जैसे फर्स्ट सेशन मैंने सितंबर 2019 में, और अब अपने तुपकरी सर का सेशन था कम्युनिकेशन स्किल्स का, तो मैंने ऐसे ही पोस्टर देखा था आप सभी की तरह, एंड फिर मैंने उसमें ज्वाइन किया था बिकॉज टॉपिक इंटरेस्टेड लगा एंड सेवांकुर की जो उसमें डिटेल्स थी वो अच्छी लगी, सो मैंने ज्वाइन किया था। एंड फिर तुपकरी सर से तो हम में से बहुत सारे जन उनको जानते हैं, उनका स्वभाव, सो उनके वो इतना प्रभाव था उस सेशन का, जिस कारण से मैंने डिसाइड कर लिया कि नेक्स्ट सेशन में भी मैं जाऊंगी। सो ऐसे ही कंटिन्यू किया, एंड जो ये जो ऐसे क्वेश्चंस थे ना, तो सोचा कि शायद धीरे धीरे सेशन अटेंड करते करते शायद इन क्वेश्चंस का आंसर मुझे मिल जाए, तो वैसे ही हुआ। थैंक्स फॉर द इंक्विजिटिवनेस, जिस वजह से मैं ऐसे सेशंस में धीरे धीरे जुड़ती गई, कुछ रिस्पॉन्सिबिलिटीज लिए, एंड फिर छोटी छोटी रिस्पॉन्सिबिलिटीज से सीखा, एंड जो मेरे क्वेश्चंस थे उस पर कुछ कुछ क्लियरिटी आ गई, काफी नहीं, मतलब नॉट 100% की सब कुछ समझ आ गया, ऐसा बिल्कुल नहीं है, बहुत सी चीजें जाननी बाकी है, बहुत कम पता है, पर वही है कि लाइक सेवांकुर में आके ऐसे धीरे धीरे समझा कि सेवांकुर को ऐसे एक दिन में नहीं समझ सकते हम, वो एक ग्रेजुअल जर्नी है, एंड जैसे जैसे अपन और आगे करते रहेंगे वैसे वैसे ही धीरे समझ आएगा। सो ऐसे ही आपकी ग्रेजुअल और खूबसूरत जर्नी में मैं आपकी इतनी मदद कर सकती हूँ कि जितना मुझे पता है उतना मैं आपको बता दूं, ताकि आपकी छोटी सी हेल्प हो जाएगी मेरी तरफ से। सो सेवांकुर, जैसा नाम वैसा ही कार्य, सेवा का अंकुर बोना। जैसे सीड में अनंत पोटेंशियल होता है एक विशाल पेड़ बन जाने का, सभी को छाया फल देने का, इन शॉर्ट नेचर की सेवा करना, राइट? पर ये सब तो तभी पॉसिबल है ना जब उसको डिजायर्ड एनवायरनमेंट मिल सके, वो मिट्टी, वो क्लाइमेटिक कंडीशंस। सो ऐसे ही हम सभी में सेवा 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 मापी मतलब सेवा रूपी सीड हमारे सब में होता है, बट दी ओनली थिंग इज कि वो जो डिजायर्ड एनवायरनमेंट है वो हमें सेवांकुर देने की कोशिश करता है, वो हमें इस चीज में मदद कर सकता है कि अगर हमें उतनी जिज्ञासा है एंड सतत प्रयास करने की इच्छा है, एंड अगर हम सतत प्रयास करते रहे तो हम भी मतलब वो पेड़ की तरह, जैसे वो सीड से पेड़ बन जाता है, वैसे हम भी देश के लिए कुछ कर सकते हैं, एंड मतलब पहले तो पर्सनल लेवल पे अपनी चेंजेस बहुत आ सकते हैं, एंड फिर हम देश के लिए भी कुछ कर सकते हैं वैसा। एंड जैसे आज हमारे देश में हम जानते हैं कि बहुत सारी प्रॉब्लम्स है, बट हम एकजुट होकर उसका निवारण जरूर कर सकते हैं, एंड हम क्योंकि मेडिकल फील्ड में है तो हम और भी ज्यादा ब्लेस्ड है कि हम और ज्यादा लेवल पे हेल्प कर सकते हैं, हेल्थ केयर में बहुत ज्यादा चेंजेस ला सकते हैं। तो जैसे कहते हैं ना, बी द चेंज यू वांट टू सी इन दिस वर्ल्ड, तो इसीलिए शुरुआत खुद से की थी, एंड करते करते ये विचार आया कि जैसे देश को सुधारना है तो फिर बहुत सारी चीजों की चेंजेस की जरूरत है, एंड हेल्थ केयर को सुधारना इज ऑल्सो वन ऑफ द वेरी इंपॉर्टेंट थिंग। तो ऐसे देखते देखते ये भी समझ आ गया कि यूथ को भी अपॉर्चुनिटी देनी चाहिए, यूथ सुधरेगा तो देश सुधर सकता है। तो ऐसा ही कुछ शायद हमारे फाउंडर्स ने भी सोचा होगा। सो ऐसे ही फिर सेवांकुर की निर्मित शायद इस वजह से हुई हो, ऐसा मेरा मानना है। एंड सो मेरा आप सभी से यही निवेदन है कि जैसे जैसे आपको सेवांकुर में अपॉर्चुनिटीज मिल रही है, आप वैसे वैसे धीरे धीरे वो सारी अपॉर्चुनिटीज लीजिए, एंड भले ही वो छोटी रिस्पॉन्सिबिलिटी लगे पर वो करने से कॉन्फिडेंस आता है, पता है, लाइक अपना 100% देना, फिर उसके बाद वो जब सक्सेसफुल हो जाता है तो अलग ही कॉन्फिडेंस आता है। जैसे ये जो मीटिंग हम अभी कर रहे हैं उसके पीछे भी लाइक हम लोग का ऐसा छोटा सा टीम बन गया था, सभी नए जन थे, एंड फिर कुछ लोग, एक दो लोग पुराने थे, एंड फिर बाकी सब नए थे मेरे लिए, तो उनके साथ काम करके अच्छा लगा। फिर छोटी छोटी चीजें करके ना मतलब अलग कॉन्फिडेंस आता है, एंड फिर छोटी छोटी चीजें जब हम करेंगे तभी बड़ी चीजें करने का साहस निर्माण होता है, एंड वो कॉन्फिडेंस बहुत इंपॉर्टेंट है। एंड सेवांकुर ही नहीं तो आप मतलब कोई भी अच्छी चीज सीखने के लिए ऐसे नहीं कि सेवांकुर ही जरूरी है, आपकी बहुत सारी अपॉर्चुनिटीज है, आप किसी से भी सीख सकते हो। एंड ऐसे ही हम और आप सेवांकुर को समझते रहेंगे धीरे धीरे,
एंड धीरे धीरे भारत देश को भी पूरा बेहतर बनाने की कोशिश करेंगे। इतना ही कहना चाहूंगी। थैंक यू। एंड जैसे आप सभी को पता है कि सेवांकुर में सेवांकुर मुंबई एंड आरएसएस के थ्रू यहाँ पे मुंबई में हमारा एक कोविड प्रोजेक्ट चला था। उसमें कुछ रीजन्स में हमारा काम चला। एंड मुख्य कहना चाहूंगी तो बांद्रा अंधेरी प्रोजेक्ट में बहुत ज्यादा काम हुआ था। तो ऐसे ही हमारे उसमें 9 बैचेस हुए थे। एंड जो हमारी 8th बैच थी वो पूरी लेडीज वाली बैच थी, लाइक नारी शक्ति। सो पूरी लेडीज की बैच थी। उसी में से हमारे साथ आज उपस्थित है आशी सेठिया जी। ये फाइनल ईयर हमारी बीपीटीएच की स्टूडेंट है सेठ जीएसएमसी में। सो मैं उनको निवेदन करती हूँ कि वो अपना एक्सपीरियंस शेयर करिए। आशी मैम, ओवर टू यू। Hi Alicia, hi to everyone out there. Thank you for such a nice introduction. Can you hear me? Yes, we can hear Okay. you. हाँ, so basically ये जो camp था, like I'll just start from the start, like a very genuine, candid conversation. मैं ऐसे interview type में believe नहीं करती हूँ। तो start में जब मुझे पता चला था, so जब बस हमको location पे लेने आई थी, so I was like that scared final year student who didn't know what to do, and I was just in this position throughout the bus ride. जब से बस हमको लेने आई तब तक जब तक ट्रेनिंग कैंप में गए, so ट्रेनिंग कैंप में they taught us many different things कि क्या कैसे करना है, क्या नहीं करना है, कैसे you have to go door to door slums ये वो जगह, and then वो सब हुआ, and then till the last date जो 12 days हुए हमारे, उसके बाद जब हम वापस बस में बैठ रहे थे सबको हग करके, आई नो थोड़ा सोशल डिस्टेंसिंग का फ्लॉ हुआ, एंड आफ्टर गोइंग बैक इन द बस वो जो फीलिंग था, जो वो कंटेंटमेंट, वो जो हैप्पीनेस, वो जो ग्रेटफुलनेस था, आई डोंट थिंक सो देयर इज एनी अदर फीलिंग दैट कैन रिप्लेस दैट। सो अपार्ट फ्रॉम स्क्रीनिंग, मतलब जो हमने टेम्परेचर लिया, O2 लिया, काउंसलिंग किया इन ऑल स्लम्स, बिग राइज, हाई राइजेस, apart from all this now there were some things that really touched my heart and I would like to share with sabhi ke sath। तो जो फर्स्ट इंसिडेंट था, लाइक हम होटल में रुके थे, इंडिविजुअल रूम्स थे, तो स्टेइंग अलोन वाज द बिगेस्ट थिंग, द स्कैरियस्ट थिंग एवर। तो खुद से सब कुछ करना एंड स्टेइंग अलोन, तो वो एक अडल्ट वाली फीलिंग तभी फर्स्ट डे आ गई, वो तो सीख ही लिया। देन एक चीज रियलाइज हुई कि हमारे पेरेंट्स के अलावा, अब हमारे मॉम डैड के अलावा, देयर आर पीपल who really care about you and really want you to be out there and give something to the world। तो मतलब वो लोग जब हमें सुबह 6 o'clock उठाने आते थे, like ठक 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 ठक, and they used to wait on the door until we used to open it and say कि हाँ उठ गए, then they used to tell us कि मेडिसिन लो, पानी पियो, ये करो वो करो, then we used to have yoga sessions। तो ये जो पूरा प्रोसेस था सुबह का, एंड लंच के टाइम, डिनर के टाइम, जब भी वो लोग आते थे हमसे बात करते थे 2 मिनट, they used to give us motivation, and वो मीठे शब्द बोलते थे, that really made my day, and we used to wait each day for this whole thing कि जब someone like our parents out there, and मेरे को trust me for those 12 days मुझे मेरे पेरेंट्स की याद भी नहीं आई। My mom was like, hey, what is happening? Because it was truly a very I can't express this feeling। it बहुत अच्छा था। तो ये एक चीज थी। फिर ड्यूरिंग द थर्ड डे पे बहुत बारिश हो रही थी, एंड वी वर डन विद आवर स्क्रीनिंग तो हो ही गया था। स्क्रीनिंग फटफट हो जाता है, सो वो हो गया। उसके बाद हम गेट के बाहर आए, इट वाज रेनिंग लाइक हेल, पूरा सब पीपी सूट सब वेट हो गया था, तो वी रिमूव्ड इट पूरा फाड़ के, एंड वी वर वेटिंग कि कब कौन आएगा लेने। तो सागर सर आए लेने को हमें छाता लेके, एंड बिकॉज द बस कुडंट कम टिल द लोकेशन, तो ही केम एंड वी वर लाइक 6 पीपल। तो एक एक करके वो सबको छाते में लेके ही वाज गोइंग टिल द बस एंड ड्रॉपिंग अस। तो द हाइट्स ऑफ द सिचुएशन के वो खुद के सर पे छाता रख ही नहीं रहे थे, हम लोग को सबको एक एक करके हमको पूरा छाता दिया। तो वी वर लाइक, आई आस्क्ड हिम कि सर आप खुद को थोड़ा छाता दो। ही वाज लाइक, दोज वर्ड्स ही सेड कि नो, यू ऑल आर मोर इम्पोर्टेंट देन अस, हम तो कुछ नहीं है। तो तभी आई टोल्ड हिम कि सर नहीं, आप वो ये वो, तभी बहुत आर्ग्यूमेंट हुई कि सर आप ऐसे कैसे बोल सकते हो कि यू आर तो मोर इम्पोर्टेंट। बट देन आई वेंट बैक इन माई रूम एंड आई रियलाइज कि ये क्या हुआ, कि a person who is at more authority than me, who is more experienced than me, who has more
everything than me, and he has said such words. तो हम यहाँ अपने greed में, अपने selfless, selfishness में, and we just think about ourselves all the time कि हम बहुत बड़े हैं, ये कैंप में आ गए तो हमने बहुत उखाड़ लिया लाइफ में, and we are posting it on Instagram, COVID warriors hashtag. तो ये सब का क्या, जब एक इंसान उसको लग रहा है कि हम उनसे ज्यादा बड़े हैं, he has literally given us उतना like level, तो वी आर लाइक नथिंग. तो मुझे ये एक बहुत अच्छी चीज लगी कि गिविंग अदर्स द इक्वल वैल्यू, इवन मोर, इवन हु आर लोअर देन यू, उनको ये वैल्यू देना, सेल्फलेस रहना, एंड बीइंग फ्रीकिंग सो काइंड टू एवरीवन. बिकॉज ये पूरा सेवांकुर का मैं जो भी एक्सपीरियंस अब बोल रही हूँ, इट्स ऑल अबाउट काइंडनेस, सेल्फलेसनेस, जेन्युइनिटी, एवरीथिंग लाइक दैट. तो मेरा थर्ड एक्सपीरियंस दैट टच माई हार्ट वाज गोइंग टू द स्लम्स. तो ये स्लम्स में क्या होता है कि आई फेल्ट कि लोग कुछ ज्यादा ही वार्म है, बिकॉज मेरे को ऐसे इतनी वार्मनेस की आदत नहीं है. स्टेइंग इन मुंबई ना, कि वी आर यूज टू पीपल हु आर फास्ट, खुद का देखते हैं, ये वो करते हैं, एंड गोइंग इन द स्लम्स आई वाज लाइक वाओ, ऐसे भी लोग होते हैं जो इतने वार्म है. देयर वाज वन वॉलंटियर जो स्लम्स के थे, वो लिटरली अपना छाता पकड़ के, लाइक इट वाज रेनिंग दैट डे, ही वाज टेक छाता फॉर 2 hours, he was handling it over and like that, and as we were walking, so that was like the most touching moment के लोग हमारे लिए कितना तालियां बजा रहे, they were thankful. and मतलब ये सब चीज से we didn't feel proud, we felt के हमें उनके जैसा बनना है, we have to be so nice, because लाइफ में सब आगे बढ़ सकते हैं पढ़ के, IQ से, बट जो EQ होता है ना, वो EQ पीपल डोंट हैव. एंड ये सागर सर एंड जो भी सेवांकुर के लोग थे, ये सब चीजें हमने ग्राइंड की, ये जो 10-12 दिन थे, वी गॉट दैट एनग्रेव्ड इन आवरसेल्व्स अबाउट दीज सिचुएशंस. और लास्ट, आई वोंट टेक मच टाइम, बट लास्ट क्या होता था कि हमें 17 होते थे. सो 17 ऑल्सो वर्ड आई लर्नड इन दिस कैंप, कि मीटिंग्स को 17 बोलते हैं. तो 17 होते थे 7 बजे, 7:30, वी ऑल वर चिल्ड, उसके बाद मिलते थे. इट वॉज लाइक अ 1-to-1 इंटरेक्शन. तो अभी ये 17 से क्या सीखा मैंने, कि फीडबैक्स लेना देना इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग. आपकी लाइफ कैसे टच हुई है, आप वो लाइव हाउ कैन यू टॉक अबाउट इट, मतलब लोगों के साथ कैसे इंटरेक्शन करना है. लीडरशिप क्वालिटीज आ गई थी काफी हद तक. एंड उस कॉन्वर्सेशन में हमने डिस्कस किया कि काफी बार लोगों ने दरवाजे हम पे बंद किए थे ड्यूरिंग द स्क्रीनिंग, मेनी पीपल वर रूड एंड ऑल दैट. तो हमें वो सिचुएशन का सोचने बोला कि रियली वो सिचुएशन ने क्या सिखाया तुम्हें. तो हर चीज का पॉजिटिव निकालना वो मीटिंग्स में तो हमें बहुत सिखाया. इन दीज मीटिंग्स वी ऑल्सो गेव खुद के टॉक्स. तो हमें बोला गया था कि तुम लोग खुद के टॉपिक्स निकालो. सो आई हैड टॉक्ड अबाउट डिसीजन मेकिंग. तो उससे मेरे को रियलाइज हुआ कि मेरे को सोशल एंजाइटी इतनी नहीं है, एंड आई कैन गिव टॉक्स टू अ पब्लिक स्पीकिंग है क्वालिटीज हम में भी. तो काफी हद तक वो बहुत अच्छा लगा. आई स्टार्टेड टॉकिंग इन हिंदी मोर, सबको रिस्पेक्ट देने ज्यादा लग गई, जी आप, तुम, तू, ये सब तो था ही नहीं सेवांकुर के एथोस में. and being in par with everyone, being friendly, इतने सारे दोस्त, literally I felt like so happy, I can't even express. Like apart from going in those 4-5 hours वो screening में, जब हम temperature O2 लेते थे, लोगों से बातें करते थे, we felt some people used to offer us food, water, कुछ लोग selfie लेते थे हमारे साथ. वो जो पल थे ना, plus the back end work, the yoga, the every other thing which we did in the camp, interacting with people, I think that is one thing I still have in my heart, and मुझे इतना nostalgia होता है अभी. We still talk everyone, and I don't know how will I get over this whole feeling. and अभी इसके बाद से तो मुझे सबको, पूरी दुनिया को help करना ऐसा लग रहा है. and I want to be that person who can just keep doing something for the world. मतलब apart from our family हम क्या कर सकते हैं. So yeah, that was my experience. वाओ, सही में मतलब एक कैंप से इतना सारा चेंजेस. आई एम सो ग्रेटफुल कि इतना सारा चेंजेस, इतना कॉन्फिडेंस एंड इतनी वैल्यूज आप सीख के जा रहे हो. बहुत अच्छा है. ऐसे ही मैं चाहूंगी कि आप ऐसे जुड़े रहे. थैंक यू सो मच अलीशा, आपसे बात करके एक्चुअली बहुत 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 अच्छा लगा. सो थैंक यू फॉर दिस सागर सर, अलीशा, एंड एवरीवन, RSS सेवांकुर, जिसने भी मेरे को ये अपॉर्चुनिटी दी एंड टू टॉक एंड आई मूव इट आउट. तो थैंक यू सो मच एवरीवन. थैंक यू आशी मैम. Okay. मैंने कहा था कि सेवांकुर के कोविड प्रोजेक्ट्स चल रहे थे, वैसे ही कोविड प्रोजेक्ट और वेरियस रीजन्स में चल रहे थे. ऐसे ही औरंगाबाद के रीजन में हमारा कोविड अवेयरनेस कैंपेन चल रहा था. जैसे कोविड के स्क्रीनिंग कैंप्स इंपॉर्टेंट है, वैसे ही उसका अवेयरनेस और भी ज्यादा इंपॉर्टेंट है, और विलेज एरिया में और भी ज्यादा. सो ऐसे ही उसमें संस्कृति मरली मैम, जो फाइनल ईयर MBBS स्टूडेंट है, MIMS
आर लातूर से, उन्होंने वहां पे सेवांकुर अवेयरनेस कैंप में बहुत कंट्रीब्यूट किया था. सो मैं आपसे आपका एक्सपीरियंस सुनना चाहूंगी मैम. ओवर टू यू मैम. हॅलो. नमस्कार, मी संस्कृती मराठी MIMSR मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट मैम आहे. आपका आवाज थोड़ा धीमा आ रहा है. हॅलो. यस यस Hello. यू ऑडिबल. नमस्कार, मी संस्कृती मराठी फायनल इयर MBBSचे स्टुडंट आहे MIMSR लातूरमध्ये. चित्रकूटमध्ये मी पहिल्यांदा सेवांकुरशी माझी ओळख झाली होती. तिथेच सेवेचं जे बीज होतं ते माझ्यामध्ये रोवलं गेलं होतं आणि नंतर मी सेवांकुरचे अनेक कॅम्प्स जॉईन केले. बऱ्याच कॅम्प्समध्ये मी होते. कन्याकुमारी वगैरे कॅम्पमध्ये होते. त्यानंतर आता ही संधी म्हणजे जी अचानक भेटली होती. बाकी आपण जातो कॅम्प्सला जातो, तिथं अनेक गोष्टी करतो. पण ही जी संधी होती, जेव्हा सगळे लोकं आपापल्या घरात होते, कोणीही काहीच करू शकत नव्हतं, सगळे हतबल होते, तेव्हा आपल्याला ही संधी भेटली आणि आम्ही काम सुरू केलं. पहिल्या दिवशी जेव्हा काम सुरू केलं 21 मेला आम्ही काम सुरू केलं. तोष्णीवाल सर आमच्यासोबत होते. तोष्णीवाल सरांसोबत आम्ही डायरेक्ट एका एरियात गेलो जिथे जो औरंगाबादचा मोठा कंटेनमेंट झोन होता. त्याच एरियामध्ये जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम गेलो, आम्हाला पाहून लोकं घाबरली. जेव्हा आमची ॲम्ब्युलन्स पुढे जात होती, तेव्हा लोकं आम्हाला घाबरून साईडला सरकत होती, बाजूला पळून जात होती. पण लोकांमधला जो जी भीती होती, ती आम्हाला दूर करायची होती. त्यामुळे आम्ही तिथे आपली लोकांना किती गरज आहे, लोकांना आपल्याकडून काय-काय हवंय याची माहिती घेतली. त्यानंतर आम्ही तिथे फीव्हर OPD वगैरे चेक केल्या. जिथून आम्हाला कळालं की गव्हर्नमेंट एवढं सगळं पुरेशी नाहीये एवढं सगळं करायला. तर आपल्यालाही काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करायला लागेल. आपल्यालाही काही ना काही यामध्ये देता येईल. त्यानुसार आम्ही मग पुढे प्लॅन केलं आणि त्यानुसार आम्ही पुढे काम केलं. त्यामध्ये विशाल सर, प्रशांत सर, यतींद्र सर आणि अजून बरेचसे डॉक्टर्स आणि विद्यार्थी आमच्यामध्ये होते. ज्यांनी अनेक प्रश्न जे लोकांकडून येतात ते जमा केले. त्याच्यावर अनेक डिस्कशन्स आम्ही केले. त्यातून ॲप्रोप्रिएट आन्सर्स साईडला काढले आणि नंतर आम्ही ते कॅम्प्स घ्यायला लागलो. पहिलं स्टार्टिंगला कन्सल्टंट्स आमच्या सोबत असायचे आणि त्यानंतर आम्हाला विशाल सरांनी जी ट्रेनिंग दिली होती, तर ती लोकांपर्यंत पोहोचण्यापेक्षा लोकांच्या मनापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, याविषयी त्यांनी फार व्यवस्थित सांगितलं होतं. त्यामुळे आमचे कॅम्प्स जे होते ते अजून चांगले व्हायला लागले होते आणि आमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला होता, की आम्ही फक्त विद्यार्थी पण आता कॅम्प्स घेत होतो. पहिलं स्टार्टिंगला जेव्हा माईक हातात यायचा ना, तेव्हा माईक थरथर कापायचा. पण नंतर आमच्यातलं कॉन्फिडन्स इतका बिल्डअप झाला होता, की आमचे कोरोना वॉरियर्स मधले जेवढे कोणी स्टुडंट्स होते, जेव्हा बोलायला लागायचे तेव्हा त्यांचा कॉन्फिडन्स बघून तो माईक कदाचित थरथरत असावा. आम्ही जेव्हा सेशन्स घ्यायचो तेव्हा RSSचे जे स्वयंसेवक असायचे ते पहिले एक नियोजन तयार करून ठेवायचे. त्या नियोजनामध्ये ते आम्ही कुठे सेशन्स घेणार, किती सेशन्स घेणार याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन ठेवायचे. त्यानंतर आम्ही जेव्हा त्या ॲक्च्युअल साईटवर जायचो, कमीत कमी 6 ते 7 सेशन्स आमचे व्हायचे. त्यानुसार आम्ही प्रत्येक सेशनला 30 ते 35 मिनिट द्यायचो. प्रत्येक सेशनचे आम्ही 4 पार्ट्स करायचो. पहिल्या पार्टमध्ये आम्ही आमचा इंट्रो द्यायचो. त्यामध्ये आम्ही लोकांना आवाहन करायचो, की तुम्ही या. तुम्हाला आम्ही जी माहिती सांगतोय ती तुमच्या कामाची आहे. तुम्ही बाल्कनीत या, तुम्ही अंगणात या आणि आमचं ऐका. येताना त्यांना मास्क लावून या. त्याप्रमाणेच त्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा इत्यादी आवाहन आम्ही त्यांना करायचो. त्यानंतर कोरोनाचं इंट्रोडक्शन आम्ही त्यांना द्यायचो. सेकंड पार्टमध्ये असायचं, की नेमकं कोरोना कसा पसरत आहे आणि कोरोनाची जी लक्षणं आहेत, COVID-19ची जी लक्षणं आहेत ती काय असतात, ती व्यवस्थित समजून सांगायचो. त्यानंतरचा तिसरा पार्ट असायचा ज्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर सेशन असायचं. लोकं स्टार्टिंगला आम्हाला घाबरायची, डायरेक्ट येऊन प्रश्न विचारायचे नाही. मग त्या लोकांना आपल्या परीने आपल्यामध्ये मिक्स करून घ्यायचो. त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारून त्यांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करायचो आणि लोकही त्यानंतर उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायची. क्वेश्चन आन्सरच्या सेशनमध्ये आपल्याला माहिती असतं मास्क लावायचा एवढं आपल्याला गव्हर्नमेंट सांगतेय किंवा बाकी लोकही सांगतात. पण त्याचा योग्य वापर नेमका कसा करायचा? इम्युनिटी वाढवायची अनेक लोक सांगतात, पण इम्युनिटी नेमकी कशी वाढवायची? आपण बाहेर जातोय, येतोय, सॅनिटायझर वापरा अनेक लोक सांगतात, पण ते नेमके केव्हा केव्हा, कधी कधी आणि कसे वापरायचे? अशा अनेक गोष्टी आम्ही त्यांना विस्तृतपणे समजावून सांगायचो. आणि यामध्ये आम्ही मेनली लोकल लँग्वेजचा वापर करायचो, जेणेकरून त्यांच्यापर्यंत आम्हाला जे सांगायचं आमचा जो मुद्दा आहे तो त्यांना कळायचा. त्याचनंतर लास्ट पार्ट असायचा कन्क्लुजनचा.
कन्क्लुजनच्या पार्टमध्ये आम्ही ऍक्च्युली लोकांना काही पॉझिटिव्ह न्यूज सांगायचो, म्हणजे की 3 महिन्याच्या एका बाळाने कोरोनावर मात केली, 97 वर्षाच्या आजीने कोरोनावर मात केली. अशा न्यूज ऐकून ते थोडीशी पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये निर्माण व्हायची आणि त्यामुळे त्यांची जी भीती होती ती संपायची. त्यानंतर हा जो औरंगाबादमध्ये आम्ही सेशन घेतला त्याचा औरंगाबादमधल्या लोकांना बराच फायदा झाला. त्यामध्ये त्यांनाच फायदा झाला. त्यानुसार आमचाही त्याच्यामध्ये खूप आमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली. त्यानंतर आमच्यातला कॉन्फिडन्स वाढला, नेतृत्व गुण वाढलं. स्टार्टिंगला मी फक्त एक विद्यार्थी म्हणून जॉईन झाले होते आणि त्यानंतर सरांनी माझ्याकडे रखमाबाई राऊत या गटाचं नेतृत्व दिलं आणि त्यानंतर मी पूर्ण औरंगाबाद टीमचंही एक दिवस नेतृत्व केलं. यामुळे माझ्यातला जो कॉन्फिडन्स होता, नेतृत्व गुण होता, तो बिल्डअप झाला. आणि मेन एक अनुभव म्हणजे जेव्हा हे आमचं सेशन संपायचं तेव्हा टाळ्यांच्या गजरात वगैरे आम्हाला खूप सारे धन्यवाद यायचे आणि गिफ्ट्सही यामध्ये यायचे. पण एक खूप भावुक प्रसंग होता तो म्हणजे एक आजी जेव्हा थरथर कापत स्वतः आमच्याकडे आल्या आणि त्यांनी आपल्या ओंजळीत अगदी मोगऱ्याची फुलं आणलेली आणि ती आम्हाला दिली. त्यांच्या डोळ्यातले जे भाव होते त्या भावनांनी आम्ही ऍक्च्युली खरंच खूप भावुक झालो होतो. आणि या सगळ्यात आशीर्वादाची शिदोरी जी आम्हाला भेटली आहे ती आम्हाला येणाऱ्या काळात खूप कामाला पडेल आणि त्यामुळे सेवांकूरचं जे हे सेवेचं बीज होतं आमच्यामध्ये जे रोवलं गेलं होतं त्याचा आता अंकुर फुटून त्याला चांगली पालवी फुटलेली आहे असं मी म्हणेल. थँक्यू. नमस्ते चिक्से सर, आपने हैंड रेस किया था, आपको कुछ बोलना है? नहीं नहीं नहीं, वो चैट बॉक्स को ओपन कर रहा था इस वास्ते उस समय हाथ ओपन हो गया था. संस्कृति जी, बहुत इंस्पिरेशनल आपने बोला, एकदम सर्ज ऑफ एनर्जी आया एंड जो आपने ऑप्टिमिस्टिक आउटलुक के बारे में बोला वो एकदम सही था. थैंक यू सो मच फॉर शेयरिंग. मैं मनीषा मसंद फ्रॉम संचेती कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी पुणे. नमस्कार, मी प्रियांका रामदास पालोदकर. मी MIMSR मेडिकल कॉलेजमध्ये फायनल इयर MBBS ची स्टुडंट आहे. तर जसं आता आशेनी संस्कृतीनी त्यांच्या कोरोनाच्या काळात केलेला समाजसेवेचा अनुभव शेअर केला आपल्या सगळ्यांसोबत, तर सर असं आम्ही काय केलं पाहिजे की ज्यांनी ही जी समाजसेवेची भावना आहे ती क्षणिक न राहता आमच्या आयुष्याचा भाग बनेल. सर नमस्कार, ऐकू येत आहे? हो सर, ऐकू येत. हा, सगळ्यात सोपी आणि छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्ही आता जसं एकमेकाशी बोलताय ना तसं नेहमी बोलत राहा, म्हणजे तुम्हाला असं नेहमी चांगलं करता येईल. असं एकमेकाचं छान काहीतरी केलेलं ऐकत राहणं, त्याच्यानी पीअर ग्रुप मोटिवेशन मिळतं आपल्याला आणि खूप छान वाटायला लागतं. म्हणजे मी आता अशीच आणि संस्कृतीचं ऐकत होतो, ते ऐकताना मलाच वाटत होतं की अरे मी जाऊन आता कोरिया टेस्टिंग करायला सुरुवात केली पाहिजे, PPE किट घातली पाहिजे. अशा पद्धतीने आपले स्वतःचे मित्र जे असतात त्या मित्रांच्या बरोबर ऐकू येत आहे? हो सर. हा, तर अशा आपल्या मित्रांच्या बरोबर मैत्रिणींच्या बरोबर नेहमी राहायला पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे, संपर्कात राहायला पाहिजे. असं केलं तर खूप काही चांगलं होतं. ज्यावेळी एखाद्या कामासाठी आपण एकत्र येतो, जवळ येतो ना, त्यावेळी आपण एखाद्या प्रेमाने किंवा आपल्याला काहीतरी सेवेच्या भावाने आपण एकत्र येतो. त्यामुळे तो तात्पुरता आपल्याला काय म्हणतो आपण ते एकदम जबरदस्त फिलिंग असते. पण एखादं काम लॉंग ड्युरेशन साठी तुम्हाला करायचं असेल तर त्याच्या पाठीमागे विचार लागतात आणि विचाराचं अधिष्ठान पक्क करण्यासाठी तुम्हाला खूप सारं वाचावं लागतं, वेगवेगळ्या पद्धतीचं वाचावं लागतं. वेगवेगळ्या, आता आयडा स्कडर ही एक लेखिका आहे इस्रायल मधली, तिचं जर तुम्ही वाचलं तर खूप छान तुम्हाला लक्षात येईल. अशा अनेक लोकांचं चरित्र. तुम्हाला अल्बर्ट श्रायझर माहिती आहे का? अल्बर्ट श्रायझर हा अतिशय जबरदस्त माणूस होता, तत्वज्ञानाचा प्राध्यापक होता आणि 30व्या वर्षी त्याला वाटलं डॉक्टर व्हावं आणि तो 30व्या वर्षी डॉक्टर व्हायचं ठरवत होतो आणि डॉक्टर होतो 30व्या वर्षी. नंतर 35व्या वर्षी डॉक्टर होतो. डॉक्टर होऊन तो साऊथ आफ्रिकेला जातो
आणि साऊथ आफ्रिकेमध्ये खूप मोठं काम उभं करतो. अल्बर्ट आइन्स्टाईनचा हा मित्र अल्बर्ट श्वायझर, हे दोघं एका समकालीन सारखे दिसायचे. आता त्याचं बेसिक फिलॉसॉफीमध्ये त्याचा खूप मास्टरी होती, त्यामुळे वाचन हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरं महत्वाची गोष्ट जी आहे टिकून राहण्यासाठी, कर्तबगारी गाजवली पाहिजे, काहीतरी करून दाखवलं पाहिजे. म्हणजे आपने ही दम से कुछ होगा. आपण असं म्हणतो ना ते की तू जिंदा है तू जिंदगी के जीत पर यकीन कर, अगर कहीं जो स्वर्ग है उतारला जमीन पर, हजार वेश धर के आई मौत तेरे द्वार पर, मगर तुझे न छू सकी कभी चली गई वो हार कर, तू आ मेरा सिंगार कर, तू आ मुझे हसी न कर, तू स्वर्ग मी न गा रही है कब से झूम झूम कर. अशी कर्तबगारी गाजवली पाहिजे. आता जसं कोरोनाच्या फील्डमध्ये ह्या दोघींनी कर्तबगारी गाजवली, अशी कर्तबगारी सारखं सारखं गाजवत राहिलं की आपण आपल्या अशा पद्धतीच्या कामामध्ये स्थिर व्हायला लागतो. बरोबर. सर हा प्रियांका. सर तुम्ही जे आता सांगितलं ते खूप बरोबर होतं. आता इथून पुढे सगळे लक्षात ठेवतील जेवढे ऐकतात तेवढे. हो हो. सर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी समाजसेवा करत होतं का? या सेवा मागे तुमची प्रेरणा काय होती? माझ्या कुटुंबामध्ये कोणी समाजकार्य केलेलं नाहीये. माझ्या कुटुंबातलं सगळं बॅकग्राऊंड आहे ते प्रचंड म्हणजे श्रीमंत कुटुंबातलं आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, चांगले उद्योग आहेत, आणि मी इंजिनियर असल्यामुळे आणि योगायोगाने त्याच काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सुरू झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स टॉईजची इंडस्ट्रीज मध्ये खूप मोठी डिमांड होती. आता टॉईज हा जो प्रकार आहे ना, म्हणजे सॉफ्टवेअर मधला गेम्स प्रकार, हा सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह, जास्त पैसे देणारा प्रकार होता. म्हणून मी खरं इंजिनिअरिंग निवडलेलं होतं. म्हणजे बेसिकली कॅपिटलिस्टिक मेंटॅलिटीचे लोक आहेत माझ्याकडचे, त्यामुळे असं कोणी समाजसेवा करणारे कोणी नव्हते माझ्या घरातले. तर सर तुमची इन्स्पिरेशन काय होती? मजेदार प्रकार असा झाला की मी पोस्ट ग्रॅज्युएशनचं, तुम्हाला जसं इंटर्नशिप असते ना तशी आमची देखील इंटर्नशिप असते, फक्त ती त्याला आम्ही प्रोजेक्ट डिझर्टेशन म्हणतो. आणि असं डिझर्टेशन माझं होतं पुण्याला, आणि मी भोसरीच्या MIDC मध्ये जायचो तिथे डिझर्टेशन करण्यासाठी. आणि माझे गाईड हे खूप हुशार होते आणि त्यांनी मला चांगला प्रोजेक्ट दिलेला होता. मी दररोज जायचो, असे 3 महिने मी दररोज त्या डेझर्टेशन साठी जायचो त्या फॅक्टरीमध्ये आणि परत यायचो. 3 महिन्यानंतर माझ्या गाईडने विचारलं तू काय काम केलंस? मी म्हणलं उद्या सांगितलं तर चालेल का तुम्हाला? ते म्हणलं तू काही कामच केलं नाहीस तर काय सांगतोस म्हणे. कारण मी तिथे जायचो आणि तिथे काही इंजिनिअरिंगचं काम करायचो नाही, मी लोकांशी गप्पा मारायचो, सगळ्या लोकांचे त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम समजून घ्यायचो, एकमेकांमधले प्रॉब्लेम समजून घ्यायचो, त्यांना मदत करायचो. आणि हळूहळू त्यांची माझी मैत्री झाली. मी दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे गेलो आणि त्यांना विचारलं की मी इथे आल्यापासून काय काय फरक झाला. तर ते म्हणले तू इथे आल्यापासून आम्हाला खूप छान वाटायला लागलं. आम्ही एकमेकांचे वाढदिवस साजरे करायला लागलो, एकमेकांशी बोलायला लागलो, एकमेकांचे प्रश्न समजून घ्यायला लागलो. हम लोगों ने एक दूसरे के प्रति स्नेह भाव निर्माण हुआ हमारे यानी ऐसा स्नेह भाव निर्माण हुआ हमें ऐसा लगने लगा हमें ऐसा लगने लगा कि हमने फैक्ट्री में आना चाहिए, कोई तो हमारा इंतजार कर रहा है, कोई तो हमसे कुछ बोलने वाला है. ऐसे बहुत सारी चीजें वो लोग बोल रहे थे. दूसरे दिन उसी दिन मैंने सर को एक लेटर लिखा, सर मैंने कितना काम किया मालूम नहीं, लेकिन मैं एक जरूर इसमें से आई लर्न वन थिंग फ्रॉम दिस दैट आई एम मोर इंटरेस्टेड इन मॅन दॅन मशीन. मी माणसांमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे मशीनपेक्षा. त्यामुळे मला माझ्या भविष्याची एक दिशा निश्चित झाली की मी माणसांसाठी काम करणार, मशीनवर नाही काम करणार. आणि त्यावेळी मला लक्षात आलं की आय विल स्टार्ट वर्किंग फॉर द पीपल. राईट. सो तुम्ही बोलो प्रियांका. सर तुम्ही ते मशीन्स वरती माणसांना निवडलं आणि या इन्सिडेंट्सनी तुमची पूर्ण लाईफ पूर्णपणे दिशा बदलली, एक टर्निंग झाला तुमच्या लाईफला. सर तुम्ही UG आणि PGचे टॉपर होते युनिव्हर्सिटीचे, तुम्ही गेटची एक्झाम क्लिअर केली, ऑस्ट्रेलियाला जायची तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये सिलेक्शनही झालं होतं. तुम्ही इतक्या मोठ्या संधी फक्त लोकांसाठी आणि लोकांचं काम करायसाठी सोडल्या.
तर ते जेव्हा तुम्ही इतकं मोठं डिसिजन तुमच्या लाईफचं घेतलं आणि तुम्ही पहिल्यांदा तुमच्या फॅमिलीला जेव्हा ते सांगितलं, तसं तुमच्या फॅमिलीचं पहिलं रिॲक्शन काय होतं हे ऐकल्यानंतर, आणि तुमच्या फॅमिली कसं सपोर्ट केलं? एकदम अचानक ही रिॲक्शन नाही घेतली. मी भूकंपग्रस्त भागामध्ये काम करत होतो अर्थक्वेक झाल्यानंतर, आणि असं तुम्ही जसं आता कोरोना रिलीफ मध्ये काम करता तसं मी भूकंप रिलीफ प्रोजेक्ट मध्ये मी काम करत होतो. आणि ते काम करत असतानाच ज्ञानप्रबोधिनीचे उपाध्यक्ष आहेत, व्हाईस प्रेसिडेंट आहेत अण्णासाहेब हजारे, अण्णा हजारे आपण त्यांना म्हणतो. त्यांचं एक हंगर स्ट्राईक होतं आळंदीला, आणि त्यांना कुणीतरी पर्सनल असिस्टंट पाहिजे होता. मी अगदी तुमच्याच वयाचा होतो, अगदी सेम, फार जास्त मोठा नव्हतो. आणि त्यावेळी अण्णांबरोबर मी खूप राहिलो, आणि मग त्यावेळी सगळ्याच लोकांना पाहिलं. हे उद्धव ठाकरेंना पण मी जवळून भेटलो होतो, अगदी राज ठाकरेंना जवळून भेटलो होतो, शरद पवारांशी मी फोनवर बोललो होतो, आणि शरद पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते, आणि त्यांना पण आम्ही भेटायला गेलो होतो. व्हीपी सिंग त्यावेळी पंतप्रधान होते, त्यांचं पत्र आलेलं होतं. आणि आपल्या पुण्यामध्ये फिरोदिया, जे बजाज टेम्पोचे मालक आहेत, फिरोदिया, असे मोठे मोठे लोक त्यांच्या बरोबर होते. आणि ह्या लोकांबरोबर राहत असताना मला एक लक्षात आलं की अण्णा खूप कॉन्फिडंट आहेत, एकदम कॉन्फिडंट आहेत. त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती असल्यासारखं वाटत होतं. ते 8 दिवस लिटरली त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं, आणि तरी पण त्यांच्यामध्ये एक प्रचंड ताकद होती, प्रचंड शक्ती होती, आणि प्रचंड जोश होता. मी अण्णांना सहज विचारलं की काय नेमका जोश आहे हा, कशामुळे आला तुमच्यामध्ये? तर त्यांनी मला सांगितलं की तू विवेकानंदांचा अभ्यास कर, म्हणजे तुला कळेल की जोश काय आहे. मग मी अण्णांना म्हणालो की मला विवेकानंदांचा अभ्यास करायचा असेल तर फक्त मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास कसा करायचा माहिती मला, कारण मी 10वी 8वी नंतर जे पहिला होतो ते शेवटपर्यंत पहिलाच होतो. आणि म्हणजे काय म्हणतात त्याला की खूप चांगले मार्क मिळवणं, खूप चांगला अभ्यास करणं, आणि त्याचे रँक मिळून पहिलं येणं, याच्यासाठी फक्त मार्क्स मिळवायचं माहित होतं. त्यावेळी अण्णांनी मला सांगितलं की तू विवेकानंद केंद्रात जा. म्हणलं विवेकानंद केंद्र म्हणजे कन्याकुमारीला. तुम्ही कन्याकुमारीच्या शिबिराला जे जे गेले होते ना, त्यांना आठवत असेल, तिथे विवेकानंद केंद्र आहे, आणि त्या विवेकानंद केंद्रात माझं प्रशिक्षण होतं. त्याचा इंटरव्ह्यू मी दिला, आणि दिल्यानंतर मी माझ्या घरी सांगितलं, तर ते म्हणले की अरे काय चाललंय हे प्रकार, हे बरोबर नाहीये, आपलं हे काम नाहीये. आणि त्याच्या आधी थोडे दिवस माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं होतं. तुम्हाला नवल वाटेल की मी 3 पीस सूट जो असतो ना आपला, तो मला लग्नात घालायचा आहे म्हणून मी भांडत होतो. मी हट्ट करून बसलो होतो की मला 3 पीस सूट पाहिजे म्हणून. आणि मग मला माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं अरे तिथे जाण्यात काही नसतं, तिथे गेल्यानंतर स्वतःचे भांडे स्वतः घासावे लागतात, स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतात, अशा पद्धतीने मला सांगायला लागले. मग नंतर मला सांगितलं की तिथे पैसे नाही मिळत, अशा हट्ट नाही करतायत, काम करावे लागतात स्वतःला. नाही म्हणलं मी करणार, काय हरकत आहे, काय करायचं काय, मला ते पद्धतीचा कॉन्फिडन्स हवाय अशा पद्धतीने. पण मला प्रॉब्लेम असा होता की माझ्या बहिणीचं लग्न होतं नेमकं त्याच काळामध्ये, आणि त्या लग्नाला देखील मी 1 तास फक्त येऊ शकलो. आई एकटीच होती, माझे वडील खूप लहानपणी गेले, मी 3 वर्षाचा असतानाच गेले, त्यामुळे आई एकटीच होती, आणि आईची इच्छा होती की मी खूप काहीतरी करावं. आईला खूप वाईट वाटत होतं. असे सगळे प्रश्न असतात, पण प्रश्न असतातच ना. आज मी माझ्या आई बरोबर आहे, आणि खूप सारा अनुभव घेतल्यानंतर आहे. आज माझे मित्र सगळे अमेरिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये, ते त्यांच्या आई बरोबर नाहीयेत, त्यांच्या आया इथे वृद्धाश्रमामध्ये आहेत किंवा एकट्या राहतात. त्यापेक्षा मी माझ्या आई बरोबर काम करतो ना, त्यामुळे पहिल्यांदा त्रास होतो, पण नंतर मात्र काही वाटलं नाही. सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही विवेकानंद केंद्राला गेलं होतं 1994 ला, तर त्याच्या बद्दल काहीतरी सांगणार का? तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तिथे? खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती. विवेकानंद केंद्रात मी गेलो आणि माझं प्रशिक्षण सुरू झालं. तुम्हाला काय वाटतं माझं प्रशिक्षण कसं सुरू झालं असेल? मला पहिल्या दिवशी मी तिथे गेल्यानंतर माझं म्हणजे पोझिशन झाल्यानंतर बार्क मध्ये माझे सिलेक्शन झालं होतं, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये. तिथे पण मला जायचा चान्स होता, आणि तिथे मी का नाही तो गेलो तर तिथे नो ऍडमिशन नावाचा बोर्ड होता. म्हणजे अशा ठिकाणी नाही जायचं जिथे आपल्याला मोकळं राहता येणार नाही, असं माझं एक डोक्यामध्ये फॅड होतं. आणि विवेकानंद केंद्रात गेलो तर तिथे नो ऍडमिशनचा बोर्ड होता. मग तिथे गेलो, मध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला सकाळीच उठवलं 4:30 वाजता. सगळ्यांनी 4:30 ला उठलो,
ऍब्ल्युशन झाले माझे आणि मग आम्ही प्रार्थना झाल्यानंतर म्हणे आता तुला काम करायचं, श्रमदान करायचं. काय करायचं श्रमदान? तर तुम्ही बहुतेक तिथे लॉजेस मध्ये राहिला असाल काही जण. ते सगळे लॉजेस होते ना, त्या लॉजेसचे संडास घासायचं काम मला दिलं होतं. म्हणजे पुढचे जवळपास 8 दिवस मी लॉजेस मधले 100 ते 150 संडास दररोज घासताय, स्वच्छ करायचो. हे पहिलं 8 दिवसाचं काम होतं. नंतर 8 दिवसानंतर मला दुसरं काम दिलं, ते म्हणजे बायोगॅसची स्लरी असते ना, बायोगॅस असतो आपला, त्याची स्लरी म्हणजे इतका घाण वास येतो त्याचा की ती स्लरी उचलायची बकेटमध्ये आणि झाडांना नेऊन घालायची म्हणजे खत म्हणून. आणि ते जवळपास 2 तास काम करावं लागायचं. सगळ्या हाताला स्लरी लागायची. जेवायला हात असं केल्यावर की नाकाला स्लरीचा वास यायचा. खावा वाटायचं नाही. अशा प्रकारचे अनुभव पहिल्यांदा आले. मुख्यतः असे अनुभव का देतात? आणि हे करत असताना परत लोक काय म्हणायची पाठीमागून, म्हणजे माझा जो गाईड आमचा मेन होता, म्हणजे कॅप्टन होता, तो कॅप्टन मला म्हणायचा, ये इंजीनियर का काम नहीं है, दिस इज नॉट द वर्क ऑफ इंजीनियर. अरे ये काम करने के लिए बोलना, फिर बाद में बोलना कि दिस इज नॉट द वर्क ऑफ इंजीनियर. मुझे बहुत गुस्सा आता था. फिर बाद में मुझे समझ में आया कि हमारे अंदर का जो अहम रहता है, आय रहता है, बिग आय, वो कम करने के लिए इसका इम्पोर्टेंट था. ये सब होने के बाद आइंस्टाइन का इक्वेशन, हैप्पीनेस इज इक्वल टू एक्स प्लस वाई प्लस जेड डिवाइड बाय आई. तो एक्स प्लस वाई प्लस जेड डिवाइड बाय आई जितना छोटा करेंगे उतना हैप्पीनेस बढ़ेगा. तो ये आइंस्टाइन ने बताया था. तो वो आई कम करने के लिए वो सब काम थे. ऐसे बहुत सारे अनुभव थे. तर तुमचे तिथले अनुभव खूप इन्स्पिरेशनल आहे. आणि जसं तुम्ही म्हणजे आई छोटा केला पाहिजे जर आयुष्यात पुढे जायचं आहे. सर हा बोलतो ऐका. आणि सर तुम्ही आधी पण सांगितलं की तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न सोडलं, म्हणजे तिथे टाइमवर नाही पोहोचू शकले, म्हणजे तुम्ही खूप सॅक्रिफायसेस केले तुमच्या लाईफमध्ये फक्त समाजकार्यासाठी. आणि तुम्ही तिथे सर ज्ञान प्रबोधिनीला मेन्शन केलं होतं की ज्ञान प्रबोधिनी म्हणजे काय आणि ते काय काम करते, याच्याबद्दल तुम्ही सगळ्यांना सांगू शकता का अजून थोडं? हो. तुम्हाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय माहित असेल, मुंबईचं, पुण्याचं. ते ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी आणि कार्यकर्ते चालवतात. ज्ञानप्रबोधिनी ही एक ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे. जसं विवेकानंद केंद्र आहे, RSS आहे, तसंच ज्ञानप्रबोधिनी एक संघटना आहे. ह्या ज्ञानप्रबोधिनीचं उद्दिष्ट असं आहे की मोटिवेटिंग इंटेलिजन्स टुवर्ड सोशल चेंज. जे बुद्धिमान लोक आहेत आणि त्यांच्या गिफ्टेड लोक आहेत, अशा लोकांना सामाजिक परिवर्तनासाठी त्यांना मोटिवेट करणं. आणि हे मोटिवेशन कसं करायचं, तर त्यांच्यामधलं लिडरशिप डेव्हलपमेंट कशी करता येईल, त्या अंगाने ती लिडरशिप आपण डेव्हलप केली तर त्याच्याने उपयोग होतो. असं नेहमी जर लोक म्हणतात की व्यक्तिमत्व विकास झाला पाहिजे. व्यक्तिमत्व विकास कधी होतो? व्यक्तिमत्व विकास म्हणजे सुंदर सुंदर दिसणं असं नसतं, फार काळ तर टिकत नाही. छान छान कपडे घालणं असं नाहीये. व्यक्तिमत्व विकास म्हणजे आपल्यामधला जो कॉन्फिडन्स आहे तो वाढला पाहिजे. आपण छान काहीतरी करू शकलो पाहिजे. करताना एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला मिळायला पाहिजे. आपल्या भोवतीच्या लोकांना समजून उमजून घेऊन आपण काम केलं पाहिजे. आता हे सगळं समजून काम करायचं असेल तर पहिल्यांदा आपण आपला स्वतःचा विकास करायचा असेल. बघा आता आपण असं विचार करू की आपल्याला लॉकडाऊन केलंय एक 14 दिवस आणि आपण घरात कसे राहू लॉकडाऊन केल्यानंतर? आपण आपले निवांत असे साधे कपडे घालू, गरज वाटेल त्यावेळेसच आपण चेहरा स्वच्छ करू, व्यवस्थित पाहिजे तसं सगळा पसारा पडलेला असेल असं असू शकतं. आणि तेच आपण असं समजू की आपल्याला शाहरुख खान भेटायला येणार आहे किंवा आपल्याला नाना पाटेकर भेटायला येणार आहे. तर आपण कसे लगेच तयार होऊ. आज आपली ही वेब मीटिंग आहे आणि ही वेब मीटिंग मध्ये आपण एकदम तयार होऊन बसलोय सगळेजण व्यवस्थित. हे का शक्य झालं? कारण आपण ज्यावेळी लोकांमध्ये जातो ना त्यावेळी आपल्यामधला चांगलेपणा, छानपणा प्रगट व्हायला लागतो. आपण काहीतरी चांगलं करायला लागतो. आपण स्वतःसाठी काही करतो ना त्यावेळी
चांगलं करूच का नाही माहित नाही, पण आपण दुसऱ्यांसाठी ज्यावेळी करतो ना त्यावेळी काही नक्की आपण चांगलं करतो. आपल्या कामावर असं चांगला संस्कार करण्यासाठी लोकांमध्ये गेलं पाहिजे, आणि लोकांमध्ये गेलं की मग असं कॉन्फिडन्स वाढतो आणि आपलं व्यक्तिमत्व छान होतं. असं हे सगळं उद्दिष्ट ठेवून ज्ञान प्रबोधिनीमध्ये काम होतं. सर, जसं तुम्ही आम्ही जिथे वाचलंय तर तुम्ही पूर्वांचलमध्ये पण खूप समाजकार्य केलंय. हो. तर तिथे परिस्थिती खूप प्रतिकूल आहे. तिथे ना हो. आपल्यासारखी आहे, ना भाषा सारखी आहे, ना जेवायला काही आहे. तर तुम्ही इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप तुम्हाला अडचणी आल्या असेल, तर तुम्ही किती अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागलं आणि तुम्ही त्या अडचणींवर कशी मात केली? अडचणी खूपच होत्या. म्हणजे माझं कन्याकुमारीचं ट्रेनिंग झालं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर मी अंबेजोगाईला आलो, कारण मी नॉन संन्यासी मिशनचा सदस्य होतो. म्हणजे मी संन्यास घेतलेला नव्हता आणि माझ्या आईला भीती वाटत होती की मी कुठेतरी संन्यास घेतलाय. आणि माझी एक मावशी कन्याकुमारीला आली होती आणि कन्याकुमारीला आल्यानंतर तिला मी सगळं छान कन्याकुमारीचं शिला स्मारक दाखवलं, सगळं फिरवलं, तिथल्या सगळ्या लोकांना भेटवलं. आणि भेटवल्यानंतर ती परत अंबेजोगाईला आली ना, आणि आली आणि माझ्या आईला सांगितलं तिने की म्हणजे मला सगळे घरात मुन्ना म्हणतात, मुन्नाने संन्यास घेतला. आणि माझी आई तिथेच पडली एकदम चक्कर येऊन. त्यामुळे मी आईला समजून सांगायला आलो होतो अंबेजोगाईला की बा मी संन्यास नाही घेतला. आणि मग आईला भेटून मी अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो आणि इटानगरला राहिलो काही दिवस. आणि इटानगरला राहिल्यानंतर मला सडनली दिब्रुगडहून फोन आला की तू लवकरात लवकर दिब्रुगडला ये. म्हणजे दिब्रुगड ते इटानगर हा जवळपास 24 तासाचा रस्ता आहे. आणि 24 तासाचा रस्ता करून मी दिब्रुगडला आलो. आणि दिब्रुगड आसाममध्ये, इटानगर अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि मला कळलं की आईचं युट्रसचं ऑपरेशन आहे आणि स्टार्ट इमिजिएटली म्हणून मला फोन आला. तर मला परत काही येता येत नव्हतं, कारण इतका पाऊस चालू होता. आता आसाममध्ये फ्लड आहेत, सगळ्या रस्ते बंद होऊन जातात. आणि त्यावेळी आपल्यासारखे मोबाईल पण नव्हते, असे वेबकॅम म्हणजे मीटिंग पण नव्हत्या. तिथे त्या एसटीडी असायचं. मी जवळपास एक 400 ते 450 वेळा ते एसटीडी डायल केला असेल. त्यावेळी मला फोन लागला. आणि मग फोन लागल्यानंतर आम्हाला सांगितलं की ऑपरेशन व्यवस्थित झालंय, ठीक आहे, मला येता येत नाही. पण खूप सारे डिफिकल्टीज मला पहिल्यांदा फेस कराव्या लागल्या. आणि तिथे फेस करत असताना आपण ज्या डिफिकल्टीज मध्ये जातो त्यावेळी पहिल्यांदा त्या सगळ्या मित्रांनी आपल्याला स्वीकारणं हे खूप गरजेचं असतं. जे एक प्रसंग मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की ज्याच्यामध्ये मी काय हे डिफिकल्टीज फेस केल्या असतील तिथे. हे सगळेच जण फेस करतात, नॉर्थ ईस्ट मध्ये जाणाऱ्या सगळ्याच लोकांनी. अरुणाचल प्रदेशमध्ये एखादा माणूस आपल्या इकडून गेला तर त्याला नेपक म्हणतात. नेपक म्हणजे परदेशी, परदेशी, फॉरेनर. नेपक हा शब्द आहे. आणि त्यांना पहिल्यांदा आपलंसं करणं खूप महत्वाची गोष्ट असते. मी केलो आणि वर्षभरानंतर एक फार वाईट प्रसंग घडला तिथे. असं झालं की चकमा आणि हजॉंग हे 2 रेफ्युजीज आहेत बांगलादेशातले. त्यांचं ते मायग्रेट होऊन रेफ्युजी म्हणून भारतात आले आणि त्यांना सिटिझनशिप द्यायचा असं निश्चित झालं. जसं आत्ताचं सीआयए झालं ना, तसंच त्या चकमा आणि हजॉंग रेफ्युजीला सिटिझनशिप द्यायचं असं निश्चित झालं. आणि त्याच्या विरोधी म्हणून अरुणाचल प्रदेश मधल्या स्टुडंट युनियननी 26 जानेवारीला बायकॉट टाकला होता. आणि बायकॉट केला त्यांनी. आणि त्यावेळी मग मी सकाळ सकाळी आलो. अरुणाचलमध्ये जसं आपलं दिल्लीला परेड असतं ना, तसं अरुणाचलला रिजो ग्राउंड असतं. रिजो ग्राउंडला असं परेड असते आणि तिथे फार मस्त परेड असते. सगळे लोक छोट्या लहान मुलापासून मोठ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी प्रदर्शन करत असतात, झाकीज असतात. त्यांच्या ट्रेडिशनल कपड्यांमध्ये लोक एकमेकाला ग्रीट करतात. छान नृत्य असतात, काही म्हणजे वॉरियर्सचे डान्स असतात, युद्धकलांचे डान्स असतात. असं सगळं चाललेलं असतं. आणि सगळेजण, अजून एक तुम्हाला गंमत सांगतो की अरुणाचली लोक एकमेकाला भेटल्यानंतर जय हिंद म्हणतात, कारण अरुणाचलची स्टेट लँग्वेज हिंदी आहे. हे तुम्हाला माहित नसेल. म्हणजे अरुणाचल 2 कम्युनिटी मधले लोक जर एकमेकाशी बोलतील तर ते हिंदीमध्ये बोलतात आणि त्यांची हिंदी फार छान आहे. असं सगळं झाल्यानंतर
हे बायकॉट टाकल्यानंतर मग मी त्या दिवशी सकाळी आलो. रिजो ग्राउंडवर आमचं झेंडावंदन होतं आणि फ्लॅग होस्टिंगसाठी आम्ही रिजो ग्राउंडवर गेलो तर आम्हाला सगळ्यांना तरुण मुलं आम्हाला अडवत होती. शेवटी मी कसा बसा रिजो ग्राउंडवर पोहोचलो आणि रिजो ग्राउंडवर पोहोचल्यानंतर मला लक्षात आलं की तिथे फक्त केवळ 25-30 ऑफिसर्स आलेले आहेत आणि त्या 25-30 ऑफिसर्स आलेले म्हटल्यानंतर खूप नवल वाटलं. आणि मग फ्लॅग होस्टिंग झालं आणि जनगण मन म्हणण्याला नॅशनल अँथम सुरू झालं की एकदम मोठ्याने घोषणा सुरू झाल्या, हिंदुस्तान मुर्दाबाद, भारत मुर्दाबाद, भारत मुर्दाबाद, सो शेम ऑफ यू. आणि असं म्हणून कुत्रे आणि डुकरं यांच्या शेपटीला आणि पायांना फटाके बांधून सगळे रिजो ग्राउंड मध्ये सोडले. आणि सगळे जण, मला पहिल्यांदा असं वाटायला लागलं की अरे काय चाललंय हे. म्हणजे आपण काश्मीरचं ऐकतो पण मी ह्या अरुणाचल मध्ये ऐकत होतो की भारत मुर्दाबाद. आणि हे सगळं विचित्र सगळं चाललेलं होतं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसेस मध्ये मी एकदम वाईट वाटलं मला. असा एक पहिला प्रसंग होता. अशा अनेक प्रसंग आले की ज्याच्यातून आय फील व्हेरी डिफिकल्ट काय होईल ते. परंतु ह्याच मुलांना, त्या गावातल्या तरुण मुलांना मग मी काय केलं की ह्या सगळ्या मुलांना घेऊन म्यानमारला जायचं ठरवलं. म्यानमार म्हणजे आपला ब्रह्मदेश. काय होतं की आपण तिकडच्या मुलांना नेहमी इकडे आणलं की मुंबई पुणे दिसतं आणि मुंबई पुण्यातले तुमच्यासारखे छान मुलं पाहिले फटाफट बोलणारे, ते म्हणतात की हम लोग तो अनपढ़ रह गए, हम लोगों ने ये लोगों ने सिखाया नहीं, हमको बॅकवर्ड रखा. मी काय केलं, त्यांना बांगलादेशमध्ये घेऊन जायचं ठरवलं. आणि बांगलादेशला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे त्याला स्टील वेल रोड म्हणतात. तो अमेरिकेच्या कमांडरनी बांधलेला आहे, स्टील वेल नावाच्या. आणि तो 18 किलोमीटरचा रस्ता आहे. त्याला रोड टू द हेल म्हणतात, म्हणजे नरकात जाणारा रस्ता. त्या रस्त्यातून जाणं म्हणजे अतिशय अवघड, अतिशय चढण आहे. तुम्ही जर स्टील वेल रोड नुसतं ह्याच्यावर टाकलं गुगलवर तर तुम्हाला असं दिसेल की सर्वाकृती नागा, म्हणजे असं टर्निंगचा रस्ता आहे, अतिशय अवघड रस्ता आहे. आणि आमच्या बरोबर बिहार रेजिमेंटचे लोक होते. आता चीन बॉर्डरला जे आपले लोक शहीद झाले ना, ते सगळे बिहार रेजिमेंटचे, त्याच रेजिमेंटचे लोक माझ्या बरोबर होते. आम्ही एक 25 मुलं आणि मी असे एकत्र होतो. आमच्या पुढे 25 सैनिक, आमच्या मागे 25 सैनिक, असं आम्ही चाललेलो होतो. आणि जात असताना आम्ही मध्ये गेलो. मध्ये गेल्यानंतर मग तिथल्या म्यानमारच्या सैनिकांना भेटलो. ते म्यानमारचे सैनिक म्हणजे काय, आपल्याकडचे रामोशी असतात ना, ते आपल्या सैनिकांना कोंबड्या विकत देतात, बकऱ्या विकत देतात. आणि सगळं ते असं विचित्र प्रकार चाललेला होता. आणि आपले सैनिक म्हणजे असे AK-47 घेतलेले जबरदस्त ताकदीचे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही शेवटी परत आलो. आणि परत आल्यानंतर तिथे माइलस्टोन असतो की हिअर एंड्स इंडिया अँड म्यानमार बिगिन्स. त्या माइलस्टोनच्या तिथे मी थांबलो आणि उभारलो थोड्या वेळा, 2 मिनिटं शांत डोळे बंद करून विचार करायला लागलो की व्हॉट वी गेट आउट ऑफ, आपण काय मिळवलं ह्याच्यातून. तर अचानकच एक मोठा एक तरुण मुलगा, तो दापोरजोचा, तो आला आणि पाठीमागून, सर आय वॉन्टेड टू से समथिंग टू यू, असं मला म्हणाला. मी म्हणालो व्हॉट यू वॉन्ट टू से, प्लीज टेल. तो म्हणला, आय रिअली फील दॅट आय एम प्राऊड ऑफ दॅट आय एम इंडियन टुडे. आणि एकदम अंगावर असे शहारे आले की हेच मुलं जे इंडिया मुर्दाबाद म्हणत होते, भारत मुर्दाबाद म्हणत होते, ते म्हणत होता आज की आय एम फीलिंग प्राऊड ऑफ दॅट आय एम इंडियन टुडे. असं छान वाटलं एकदम त्यावेळी. असे खूप छान अनुभव पण आले. सर, इतनी कठिनाइयां आपने अच्छी तरह से फेस करके एकदम सुंदर तरीके से टैक्टफुली मैनेज किया, एंड इतने प्रेजेंस ऑफ माइंड के साथ, ये दिस इज समथिंग जो हमको आपसे सीखना चाहिए. और आपने हमें अरुणाचल प्रदेश के बारे में भी इतनी सारी अमेजिंग बातें बताई जो हमें नहीं पता थी. तो थैंक यू सो मच फॉर दैट. सर, 1998 में इंडिया विजन 2020 प्रोजेक्ट में आपने डॉक्टर APJ अब्दुल कलाम के साथ काम किया था. तर विजन 2020 प्रोजेक्ट बद्दल अजून काही सांगू शकतात का तुम्ही, आणि त्या प्रोजेक्ट मध्ये तुमचा काय जबाबदारी होती? त्याचा पण फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी युजली एक मिनिट,
हो सर. युजली अशा तुमच्यासारख्या तरुण मुलांना घेऊन फिरायचो आणि विवेकानंद केंद्राच्या भरपूर शाळा आहेत तिथे, 40 शाळा, आणि ते मुलं असे चुस्तपुस्त असतात, एकदम मस्त ताकदीचे असतात. त्या सगळ्या मुलांना घेऊन मी फिरायचो आणि वेगळ्या ठिकाणी जायचो. एकदा मी डिफेन्स रिसर्च लॅबोरेटरी मध्ये गेलो होतो आणि डिफेन्स रिसर्च लॅबोरेटरी मध्ये गेल्यानंतर मी त्या मुलांसारखाच दिसायचो. अगदी त्यांच्या एवढाच वयाचा असला, टी शर्ट घालायचो, जीन पॅन्ट घालायचो. लोकांना कुणाला वाटायचंच नाही की हा त्यांचा एज्युकेशन ऑफिसर आहे म्हणून. आणि आम्ही डिफेन्स रिसर्च लॅबोरेटरी मध्ये गेलो, म्हणजे DRDO ची वन ऑफ द ब्रँच तेजपूर मधली. आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या त्या डॉक्टर चशारकर नावाचे डायरेक्टर आहेत, त्यांनी विचारलं हु इज युअर एज्युकेशन ऑफिसर मुलांना. असं दिस सर, प्रसाद सर इज आवर एज्युकेशन ऑफिसर. ओ प्रसाद सर, वो तो बच्चा लगता है आपके जैसा. हाँ बच्चा ही है सर वो. ऐसा बोल के फिर त्यांनी मला बोलवलं, कम इनसाइड, आणि उनके केबिन में मुझे लेके गए. आणि केबिन मध्ये गेल्यानंतर ते मला खूप सारे प्रश्न विचारले, अरुणाचल बद्दल विचारले. त्यांनी विचारलं तू काय शिकला. म्हणलं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं कंट्रोल सिस्टीम्स मध्ये, मिसाईल गायडेड मिसाईल कंट्रोल मध्ये. अरे आणि मग तू काय करतोय तिथे पोरांबरोबर. म्हटलं मी असं काम करतोय. आणि मग जवळपास त्यांनी अरुणाचल बद्दल खूप सारी माहिती मला विचारली, नॉर्थ ईस्ट बद्दल खूप सारी माहिती विचारली. आणि मला म्हणले की आता तू बस म्हणे 10 मिनिटं चहा पी, मी तू थोड्या वेळात येतो. आणि चहा पिला मी, आणि तितक्यात ते आले आणि त्यांनी माझ्या समोर एक लेटर दिलं. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की वी विल बी व्हेरी हॅपी टू सी यू इन आवर टीम विच इज स्पेशली फॉर्म फॉर द डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट and under the Vision 2020 project which is conducted under the leadership of Dr. Kalam. असं म्हटले आणि मला सांगितलं की अजून एक 3 दिवसानंतर डॉक्टर कलाम DRL ला येणार आहेत आणि त्यांच्याबरोबरची मीटिंग आहे आणि तुला तर यावं लागेल. आता माझ्याकडे ह्या मुलांची आमचं जे होतं ते 2 दिवसाची अजून टूर बाकी होती. 2 दिवसाची टूर करून मला स्वतःला निर्णय घेता येत नव्हता, कारण मी लाईफ टाईम वर्कर होतो. मग कन्याकुमारीला माझं परमिशन घ्यायची, कन्याकुमारीला परमिशन पाठवली, तिथून मग परमिशन आली. मी 2 दिवसाची ट्रिप पूर्ण केली आणि एका दिवसामध्ये परत आलो. आणि मग डॉक्टर कलामांच्या बरोबर त्यांच्याबरोबर मीटिंग झाली आमची छान. भारताच्या स्ट्रेंथ आहेत त्याचं विजन स्टेटमेंट होतं आणि खूप छान अनुभव होता. खूप चांगल्या पद्धतीने काम करता आलं. सर, डॉक्टर कलाम इतने बड़े व्यक्ति के साथ आपको आपकी मन स्थिति कैसी थी? लाइक आपको डर लग रहा था उनके साथ काम करते हुए, एक्साइटमेंट था या टेंशन आ रहा था? आप फील क्या कर रहे थे? पहले तो मैंने उनका वो अग्निपंख पढ़ा था और उनका सब अग्निपंख पढ़ने के बाद तो मैं उनका फैन बन गया था. और उसी समय पोखरण का ब्लास्ट हो गया था और पोखरण के ब्लास्ट के कारण वो मिसाइल मैन बन गए थे, अग्नि का प्रक्षेपण हो गया था. और मैंने बहुत अच्छा लगा था कि उनका. लेकिन जब पहले बार उनको मैं मिला तो ही वॉज जस्ट लाइक अ फादरली पर्सन. म्हणजे बहुत अमेजिंग पर्सन है, बहुत प्यार करते हैं. आपको इंटरेस्ट लगेगा कि विवेकानंद शिला स्मारक अपने से बहुत सारे लोगों ने देखा होगा. तो शिला स्मारक के ऊपर डॉक्टर कलाम के साथ 15 लोग थे हम लोग. 23 सितंबर 2006 में जब वो प्रेसिडेंट थे, तो हम लोग 15 लोग शिला स्मारक के अंदर डॉक्टर कलाम के साथ 1 घंटा बात करते बैठे हैं. आप समझ लो कि कितना अच्छा लगा होगा. एंड ही वाज जस्ट लाइक अ फादरली पर्सन फॉर अस. बहुत गहराई से सोचते थे, यानी बहुत छोटा छोटा सोचते थे. हमारे में से एक यूथ जो लड़का था, वो जो यानी कंट्रोल रूम रहती थी, कंट्रोल रूम में जाने के बाद हमें कुछ भी यानी वी कैन नॉट टेक आवर ओन थिंग्स इनसाइड द कंट्रोल रूम, क्योंकि वो सिक्योरिटी के रीजन के कारण. तो एक यंग लड़का था कि वो जो कंट्रोल रूम में आते ही डिस्टर्ब हो जाता था. तो बाद में हमें मालूम हो गया कि डॉक्टर कलाम ने उसके ऊपर वो डिस्टर्ब क्यों होता है, इसके ऊपर 2 काउंसलर साइकेट्रिक डेप्यूट किए थे, वो क्यों डिस्टर्ब होता है इस वास्ते, और उसका हर मोमेंट चेकअप किया था.
और चेक करने के बाद उसको एक बार बुला लिया और बुलाने के बाद पूछा कि क्या क्यों डिस्टर्ब होते हो आप। तो उन्होंने बताया कि मेरे पिताजी थोड़े दिन के पहले गुजर गए और गुजर जाने के बाद उन्होंने बताया है, उन्होंने अपनी खुद की जो कैप है, यानी क्लोज कैप रहती थी, क्लोज कैप, वो क्लोज कैप मुझे दे दी है और उन्होंने बताया कि हरदम आपके साथ ये रखो, मैं आपके साथ रहूंगा, ऐसी आपको फीलिंग रहेगी। ऐसा बोल, और जो कंट्रोल रूम में जाते समय उसको कैप निकाल के जाना पड़ता था। तो ही वॉज फीलिंग वेरी एंक्शियस और फीलिंग एम्प्टी उस कारण। तो डॉक्टर कलाम ने उसको कैप पहनकर आने की इजाजत दी थी। He was such an amazing person and so loving person, and he was taking very देश का बड़ा बहुत सारा सोचने वाला आदमी हम लोगों का छोटी छोटी चीजों का भी याद रखता था। यानी उनके रामेश्वर के घर में मैं गया हूँ, उनके भाई साहब से बात किया हूँ, तो जब जस्ट हम उनको लेटर लिखते थे या मेरे जो स्टूडेंट्स हैं वो राखी भेजते थे उनको, तो हर बार ही यूज्ड टू सेंड द लेटर, रिसीव्ड राखी, थैंक यू वेरी मच, ऐसा। So मतलब डॉक्टर कलाम अपार्ट फ्रॉम टेकिंग केयर ऑफ बिगर थिंग्स, वो जो अपने मेंबर्स है जो उनके साथ काम करते हैं, उनकी छोटी छोटी बातों का ध्यान रखते थे। सो ये एक क्वालिटी हो गई। तो ऐसी कोई और क्वालिटी है, आपने इतने बड़े लीडर्स के साथ काम किया है, जो ऐसी कोई क्वालिटी जो दूसरे लोगों को इन लीडर्स से थोड़ा सेपरेट करते हैं, लाइक आपने जो कंसिस्टेंटली इन लीडर्स में कोई क्वालिटी ऐसी देख लिया है? आप में से कितने लोगों ने अग्निपंखज पढ़ा है उनका? नहीं पढ़ा होगा तो जरूर पढ़ो, विंग्स ऑफ फायर, विंग्स ऑफ फायर जरूर पढ़ो। और विंग्स ऑफ फायर पढ़ने के पहले उनका वो किताब खोलने से पहले पहला पन्ना देखो। पहला पन्ना जो प्रीफेस रहता है ना, प्रीफेस में को राइटर है डॉक्टर कलाम के, उन्होंने जो को राइटर है उन्होंने वो बुक है ना, वो अपने वाइफ को और फैमिली मेंबर्स को दी है, गिवन टू द इन मेमोरीज ऑफ देम, उनको एट्रीब्यूट किया है। डॉक्टर कलाम ने वो बुक नेशन के लिए समर्पित किया है। सो दिस इज द डिफरेंस, यू सी। हम सब कुछ किसके लिए करते हैं? हमारे लिए करते हैं। डॉक्टर कलाम हर चीज देश के लिए करते थे। यानी कि उनको पूछा कि आपने शादी क्यों नहीं की, तो वो बोले मुझे मालूम ही नहीं था शादी करने का था। जब मालूम हो गया शादी करने का तो मेरा समय बदल हो गया। तीसरी चीज एक है, ऐसी है कि SLV3 का लॉन्चिंग जब हुआ था, पहले बार फेल्युअर हुआ, ते फेल झालं ते, मराठी पण मध्ये बोलतो, फेल होने के बाद वो बहुत डिस्टर्ब हो गए, यानी खूप वाईट वाटलं त्यांना। आणि ज्यावेळी सक्सेसफुल झालं त्यावेळी ते खूप खुश होते, आणि खुश झाल्यानंतर त्यांचे जे प्रमुख होते सतीश धवन, त्यांनी सांगितलं की आपल्याला जायचंय बाहेर, डॉक्टर आपल्याला इंदिरा गांधींना भेटायचंय। आणि इंदिरा गांधींना भेटायचं म्हटल्यानंतर ते म्हणले की अरे मी रात्रीपासून नीट कपडे नीट घातलेले नाहीत, आय एम नॉट वेल ड्रेस्ड, आय एम नॉट वेल कोम्ड, आणि आय एम वेअरिंग चप्पल स्लीपर, हाऊ आय कॅन कम, म्हणजे ड्रेसचा प्रोटोकॉल मी नाही पाळू शकत। आणि तशा अवस्थेमध्ये ते इंदिरा गांधीला भेटायला गेले। इंदिराजींनी त्यांना म्हणलं, इंदिराजींना ते म्हणाले डॉक्टर कलाम की आय एम नॉट वेल ड्रेस्ड मॅडम, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी। तर इंदिराजींनी उत्तर दिलेलं फार छान आहे, why you are worried about your dress, young man, you are already well dressed in your success. So you are already well dressed in your success. यानी ये सक्सेस में वेल ड्रेस होना, ये हम जब सीखेंगे ना तो हम जरूर डॉक्टर कलाम जैसे बनने का प्रयास करेंगे। बहुत 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 अच्छा बोला, थँक यू सर। सर, आता तुम्ही पूर्वांचलला काम केलंय, डॉक्टर APJ अब्दुल कलामांसोबत पण काम केलंय, अण्णा हजारेंसोबत काम केलंय, इंडियाच्या वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये जाऊन काम केलंय। सर, इतकं सगळं झाल्यानंतर तुम्ही अंबेजोगाईला येऊन तिथे आपल्या लोकांसाठी काम करायचं का ठरवलं? मी ज्ञानप्रबोधिनीचं काम करायचो हे सगळं करत असताना,
मी जातानाच 5 वर्षानंतर परत येऊन ज्ञानप्रबोधिनीचं काम करेल असं प्रॉमिस आमच्या प्रमुखांना दिलेलं होतं. आणि त्यामुळे ज्ञानप्रबोधिनीचं काम करायचं असं निश्चित झालेलं होतं जातानाच. आणि आल्यानंतर मग ज्ञानप्रबोधिनीचं काम करायचं ठरलं. दुसरं, माझी आई अंबेजोगाईला राहते, माझं गाव अंबेजोगाई. आणि आता तुमच्यामध्ये आल्यानंतर मी मुन्नाभाई MBBS झालो. म्हणजे अंबेजोगाईमध्ये मी लहानाचा मोठा झालो. आणि काय म्हणता येईल त्याला, की माझं गाव ना, शेवटी आपल्या लोकांमध्ये छान वाटतं ना, की आपल्या मित्रांबरोबर काम करण्यामध्ये, आपल्या लोकांमध्ये काम करण्यामध्ये. आणि मराठवाडा खूप बॅकवर्ड एरिया आहे, त्यातल्या त्यात बीड डिस्ट्रिक्ट खूप बॅकवर्ड एरिया आहे. तुमच्यासाठी म्हणून सांगतो की आमच्या भागामधल्या जवळपास 8 लाख लोक, 8 लाख लोक मायग्रेट होतात ऊस तोडण्यासाठी, शुगर केन कटर्स. आणि तुम्हाला अजून एक वाईट गोष्ट सांगतो याच्याबरोबर, हे शुगर केन कटरला जातात त्यावेळी स्त्रियांना गर्भार होतात, त्या प्रेग्नंट होतात, त्यामुळे त्यांना काम करता येत नाही. तर अगदी 25 इयर्स 26 इयर्स च्या तरुण मुलं काढून टाकलं जातं. आणि तिसरी वाईट गोष्ट, गर्भामध्ये मारून टाकण्याचं फार मोठं प्रमाण आहे. चाईमध्ये मोठं प्रकरण झालेलं होतं स्त्रीभ्रूण हत्येचं. त्यामुळं असा अनडेव्हलप भाग पण आहे. आणि असा अनडेव्हलप भाग असल्यामुळं मला माझ्या भागामध्ये काम करण्यात इंटरेस्ट होता. मी देशाचा प्रगती होण्याची विचार केला होता. मग आता माझ्या भागाचा डेव्हलपमेंटसाठी मी प्रयत्न करू. आणि माझी आई इथे होती, एक वेगळा मजा असते. आणि ती मजा पण मला घेता येते. सर, जसं तुम्ही आता ऊसतोड कामगारांबद्दल सांगितलं की ते त्यांना खूप मायग्रेट करतात किंवा त्यांना खूप शिफ्टिंग असती, तर त्यांच्यावर पण तुम्ही एक साखर शाळा म्हणून पण काढलंय त्याच्या ह्याच्यात, तर त्याच्याबद्दल तुम्ही अजून थोडी इन्फॉर्मेशन देऊ शकता का? हॅलो हॅलो सर, आता ऐकू येतंय सर? हा, येते. सर, तुम्ही आता ऊसतोड कामगारांबद्दल सांगितलं की त्यांना खूपदा मायग्रेट करावं लागतं, नेहमी फिरतीवरच असतात ते. सर, तर त्यांच्यासाठी असं वाचण्यात आलं की तुम्ही त्यांच्यासाठी साखर शाळा वगैरे अशी कन्सेप्ट काहीतरी काढलंय, तर साखर शाळेबद्दल तुम्ही अजून काही इन्फॉर्मेशन देऊ शकता का? हो, आम्ही इंजिनिअरिंगला असताना काय आम्हाला कळायचं की, मी पुण्याला होतो आणि तिथल्या कारखान्यांवर हे आमच्या भागातले लोक येऊन राहायचे. आणि ह्या सगळ्या मुलं जे असतात त्यांचे साखर कारखान्यातले, त्यांच्या बरोबर येतात, कारण त्यांचं गुरांना, लहान मुलांना सांभाळायला हे टीनेजर्स लागतात. आणि ह्या मुलांचं शिक्षण संपायचं ना, आणि ते ड्रॉपआउट्स व्हायचे, स्कूल ड्रॉपआउट्स व्हायचे. म्हणून हे स्कूल ड्रॉपआउट्स होऊ नये म्हणून आम्ही काय केलं होतं की, साखर कारखान्यावरच 100 दिवसाची शाळा सुरू करायची. आणि ते 100 दिवस जे ते मायग्रेटेड असतात तिथे त्या कारखान्यावरच मग त्या मुलांना बोलवायचं, त्यांना शिकवायचं, त्यांना ते ड्रॉप होणार नाही ह्याचा प्रयत्न करायचा. माझे विवेक सर म्हणून येते, त्यांची ती आयडिया होती. आणि मग त्याला आम्ही साखर शाळा अशी नाव दिलं. असं खूप साखर शाळा आम्ही सुरू केलेल्या होत्या त्या काळामध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून. आणि असं ह्या मुलांना शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. तर तुम्ही खूप छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन समाजासाठी खूप काही केलंय. सर, कधी कधी असं होतं की आपण खूप मेहनत घेतो, पण तरी आपल्याला असं वाटतं की समाजात खूप जास्त बदल दिसत नाही आपल्याला त्याच्यावरचा. तर असं झाल्यानंतर असं काय करायचं की ज्याने आपल्याला नेहमी मोटिवेटेड राहू आणि आपण ते काम नियमित सतत करत राहू? फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. त्याला मी इंटरेस्टिंग उत्तर देतो. समाज म्हणजे कसा असतो, कुत्र्याच्या शेपटीसारखा असतो, आहे ना. कुत्र्याची शेपटी कशी असते, नेहमी अशीच असते, आहे ना. आपण त्याच्यामध्ये नळी घातली आणि वर्षभर असं समाजाची ती नळी अशी बाकरी, नळी काढून टाकली की परत ती शेपटी अशीच. म्हणजे कुत्र्याच्या शेपटीला नीट करायचं म्हणजे समाज बदलायचा, असं म्हटलं जातं. पण गंमत म्हणजे त्या शेपटीचा एक भाग आपण पण आहेत ना, त्या समाजाचा. आपण आपल्याला बदललं की शेपटी थोडी नीट झाली ना. तसं आपण आपल्याला बदलतोय असं समजायचं. आपण आपल्याला बदलणं किती अवघड आहे हे लक्षात यायला लागलं की लक्षात येतं की समाजाला किती बदलणं अवघड आहे. आणि मग आपण आपल्याला बदलायला लागलो ना की आपल्या बरोबर आपल्या मित्रांना बदलायला लागतो, आपल्या भोवतीच्या लोकांना बदलायला लागतो. आणि मग असं हळूहळू वरच कुत्र्याची शेपटी सरळ होते.
त्यामुळे आपण आपल्यापासून सुरुवात करायची आणि आपण आपल्याला बदलाय. बघा ना, साधी गोष्ट आहे, आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल आणि ती नाही मिळाली तर आपल्याला किती राग येतो. आता लॉकडाऊन आहे आणि आपल्याला फिरता येत नाही, मास्क घालायचा असतो. मास्क घालण्याच्या ऐवजी आणि बाईक अशी जोरात चालवायची असते आणि अशा वेळी पोलीस मामा पकडतो आपल्याला आणि काहीतरी रट्टे देतो. असा राग येतो आपल्याला. कोण खराब काम करते, कोण इलिगल काम करते? आपणच इलिगल काम करतो, आहे ना. मग आपण आपल्याला पहिल्यांदा बदलायला सुरुवात करायचं. आपण स्वतः आपल्याला बदलायला सुरुवात केली की हळूहळू समाज बदलतो. आपण समाजाचे घटकच आहेत ना. म्हणजे तुम्ही आता इथे जे 80-90 लोक आहेत, त्यांनी सर्व ठरवलं की आपण चांगलं काहीतरी बदलायचं स्वतःला. तर तुम्ही बदललात की समाज बदलला. हा डाऊट खूप लोकांना असणार आहे सर इथे, ज्याचं तुम्ही खूप चांगलं एक्सप्लेनेशन दिलं की बदल आधी स्वतःच घडला पाहिजे, तेव्हा आपण दुसऱ्यांमधला एक्सपेक्ट करू शकतो. लास्ट असं आहे की आता इथे सगळे आपले युवा पिढी आहे, इथे सगळे आपल्याकडे जी ऑडियन्स आहे ती मोस्टली यंग युथ आहे आपल्या आताची. तर आताच्या युथ साठी तुमचा असं काय संदेश राहील, जे सेवा करायसाठी तत्पर आहेत, ज्यांना सेवा करायची आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्यात पहिला संदेश देईल, बी युअर सेल्फ. बी युअर सेल्फ. तुम्ही स्वतः काहीतरी विचार करा. यू आर युनिक, यू आर डिफरंट, यू आर डिस्टिंक्टली युनिक. हे पहिल्यांदा सांगतो. मला भारतीय तरुणांबद्दल फार इंटरेस्ट आहे. मला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे ते इस्रायली तरुणांच्या बाबतीत. मी इस्रायलला जाऊन राहिलेलो आहे आणि इस्रायलला ह्याच्यासाठी गेलो होतो की तिथले तरुण खूप जबरदस्त असतात, खूप पॅशनेट असतात. आणि इस्रायली तरुण म्हणजे काय तुम्हाला सांगतो की 12वी झालं की त्यांना 3 वर्ष कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग असतं. कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग मध्ये ते काही आपले जे स्टायफंड, त्यांना 12वी नंतर काहीही कुठल्या प्रकारचं पॉकेट मनी मिळत नाही. आणि हे इस्रायल तरुण सोल्जर, प्रत्येक ईच चाइल्ड इज अ सोल्जर. म्हणजे असं नाही की कुणीच सोल्जर नाही इस्रायल मधला. आणि मग ते 3 वर्षांमध्ये काय करतात की काही पैसे सेव्ह करतात आणि तुम्हाला नवल वाटेल की बहुतेक 80% तरुण इस्रायली हे भारतामध्ये येऊन जातात. आणि भारतात येऊन गेल्यानंतर ते स्वतःच मध्ये योगाच्या माध्यमातून, ह्याच्यातून सेल्फ कंट्रोल, म्हणजे ताण कसा मुक्त करायचा, ह्या सगळ्या गोष्टी शिकतात. त्यामुळे मी फार क्रेझी होतो इस्रायली तरुणांच्या बाबतीत. इस्रायलला गेल्यानंतर पहिल्यांदा तिथल्या महापौर जो आमचा होस्ट होता त्याला म्हणलं, मला आय वॉन्ट टू मीट द यंगस्टर्स. तो म्हणला, नो, यंगस्टर्स आर मोस्ट बिझी कम्युनिटी इन द वर्ल्ड. म्हणजे इस्रायली ज्यू मुलगा आहे ना, तो सगळ्यात बिझी कम्युनिटी इन द वर्ल्ड, असं तो म्हटला. सगळ्यात तुम्हाला गंमत सांगतो की ज्यू लोक आहेत ना, सगळ्यात जास्त नोबेल लॉरेट आहेत, सगळ्यात जास्त नोबेल पारितोषिक विजेते. मी जे आयडा स्कदरचं नाव दिलं तुम्हाला, ती देखील नोबेल पारितोषिक विजेते. असं जबरदस्त नोबेल पारितोषिक विजेते. तुम्हाला स्टीफन स्पिलबर्ग माहित असेल, जुरासिक पार्कचा तो निर्माता, हा तो ज्यू आहे. त्यांनी तयार केलेलं जे अॅनी फ्रँकचं जे तिथलं म्युझियम आहे, अप्रतिम म्युझियम आहे. म्हणजे हिटलरनी 80 लाख ज्यू लोकांना छळून मारून टाकलं आणि त्यातल्या 10 लाख लहान मुलांना मारलेलं होतं, 10 वर्षाखालच्या. त्याला निर्वंश करायचा होता. तर त्यांनी स्टीव्हन स्पिलबर्गनी तिथं म्युझियम तयार केलंय. फार क्रिएटिव्ह लोक. एका मेणबत्तीच्या 10 लाख प्रतिमा तयार होतात. आपण त्या म्युझियम मध्ये गेलो ना, एकच मेणबत्ती कॅन्डल लावलेली, त्याच्या 10 लाख प्रतिमा तयार होतात. असं ते अमेझिंग होतं. आणि त्या इस्रायली तरुण म्हणजे त्यांना पैसे नाही मिळत ना. आता तुम्ही काम करता, तुम्हाला कॉलेज 8 तास करावं लागतं, बाकीच्या काळ मोकळा असतो. पण इस्रायली तरुणाला तसं नाही, त्याला स्वतःला काम करावं लागतं आणि पैसे मिळवावे लागतात. इस्रायलमध्ये एज्युकेशन फार कॉस्टली आहे, त्यामुळे 8 तास कॉलेज कंपल्सरी, नंतर 8 तास नोकरी करायची, 8-16 तास झाले, आणि उरलेला वेळ झोपण्यासाठी. म्हणजे त्याला वेळच मिळत नाही. आणि तुम्हाला सांगतो की जगामधल्या हायएस्ट पेड जॉब्स आहेत सगळ्याच फील्ड मधले, मेडिसिन पासून सगळ्याच फील्ड मधले, हे ज्यूइश लोकांना आहे. आणि असं सगळ्या तरुण, मी सगळ्या युनिव्हर्सिटीज फिरून आलो होतो इस्रायलच्या. आणि शेवटी युथ अफेअर मिनिस्टर असतो, म्हणजे युवा युथ मिनिस्टर तिथला, त्याला भेटण्यासाठी मी ह्याला तिथल्या तेलवीवला आलो. तेलवीवला मी आल्यानंतर युथ मिनिस्टरला म्हटलं, मी तिथल्या युथ अफेअर्स मिनिस्टरला,
की आय एम रिअली म्हणजे असं प्राऊड ऑफ, मला असं छान वाटतंय की तुमच्या इथल्या म्हणजे मी ह्या इथल्या इस्रायली तरुणांच्या प्रेमात पडलोय. अफलातून पोर आहेत म्हणजे सगळे जबरदस्त पोर आहेत. आणि तो म्हणला येस आय कॅन से लाईक दॅट. आणि मग त्यांनी मला सगळं विचारलं आणि जाताना त्यांना म्हणले प्रसाद आय वॉन्ट टू से समथिंग टू यू आणि प्लीज टेल टू एव्हरीबडी. हा प्लीज टेल म्हणलं मी त्यांना, काही हरकत नाही, सांगा तुम्ही. आय वॉन्ट टू से यू दॅट वी आर द टॉपेस्ट people in the world. Our youngsters are the toppest, almost toppers in the world. But we are really facing now challenge in front of us from somebody else. Who are they? They are Indian youths. म्हणजे आज इस्रायली युथला सगळ्यात मोठं चॅलेंज कोण देणार आहे तर इंडियन युथ्स आहे, असं इस्रायलच्या युथ अफेअर्स मिनिस्टरनी मला सांगितलं. त्यामुळे तुमच्यामध्ये किती जबरदस्त ताकद आहे ती फक्त एक्सप्लोअर करायला शिका. विवेकानंदांनी सांगितलेली एक गोष्ट आहे ती सांगतो. शेळ्या, एक वाघीण असते आणि ती वाघीण असते त्या वाघिणी बरोबर वाघीण प्रेग्नंट असते आणि ती शिकार करण्यासाठी शेळ्यांच्या पाठीमागे लागते. आणि त्या शेळ्यांच्या पाठीमागे लागल्यानंतर अचानक काय ती शेळ्यांवर झडप घेते, पण ती झडप चुकते आणि ती दगडावर पडते आणि दगडावर पडल्यावर ती मरते. पण मरताना एक छोट्या बछड्याला जन्म देते आणि तो बछडा त्या शेळ्यांमध्येच राहतो आणि तो शेळ्यांसारखाच वागायला लागतो. हळूहळू तो शेळ्यांसारखंच गवत खायला लागतो, शेळ्यांसारखाच म्या आवाज करायला लागतो आणि तो अगदी शेळ्यांसारखाच असतो. आणि हळूहळू तो मोठा मोठा वाघ होतो, परंतु त्याला तो अगदी शेळीसारखाच राहत असतो. एक दिवस दुसऱ्या जंगलातला एक वाघ येतो आणि तो पाहतो अरे एक वाघ आपल्या शेळी बरोबर राहतोय कसा काय. आणि तो म्हणतो त्या वाघाला, त्या आपल्या शेळी बरोबरच्या वाघाला, त्याला मेषपात्र आपण म्हणतो, मेषपात्र. त्या मेषपात्र वाघाला म्हणतो की अरे तू तो वाघ आहेस, तू असं कसं हे करतोयस. आणि हा म्हणतो नाही मी असं काही असू शकत नाही. तो ऐकायलाच तयार होत नाही. शेवटी तो काय म्हणतो, चल म्हणे आपण पाण्याच्या जवळ जाऊ. आणि पाण्याच्या जवळ पाहतो की बघ मला पहा म्हणतो. पाहिलं, तो मला पाहतो. मग तो म्हणतो आता तुला पहा, तू. आपल्या दोघांमध्ये काही फरक आहे का? फरक नाही काहीच. मग तो काय दहाडतो. तो दहाडला की मग त्याला वाटतं की अरे तू पण दहाडू शकतो आणि एकदम तो दहाडतो. म्हणजे आपल्यामधलं जे म्हणजे ताकद आहे ती आपल्याला स्वतःला माहीत होणं हे गरजेचं असतं. आपल्याला माहीत होत नाही म्हणून आपण पाठीमागे राहतो. सो फर्स्ट अंडरस्टँड युअर स्ट्रेंथ. यू आर रिअली अँड अ व्हेरी स्ट्रेंथफुल पीपल. तुम्ही कोरोना वॉरियर्स म्हणजे असं एवढ्या लहान वयामध्ये फर्स्ट इयरला एखादी मुलगी त्या कोरोना झोन मध्ये जाते आणि तिथे तिचं टेस्टिंग करते, हिंमत लागते. अशी हिंमत तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे यू कॅन बी यू बी युअर सेल्फ. सर, आपने जो भी आज बोला वो इतना ज्यादा इंस्पिरेशनल था. वो जो भाव है कि बाहर जाके समाज के लिए कुछ करना है वो और भी स्ट्रांग हो गया है अभी. जो थोड़ी चीजें जो मुझे बहुत ही ज्यादा हार्ट टचिंग लगी, जो आपने एडवाइसेस दी लाइक बी योरसेल्फ या चेंज बिगिंस फ्रॉम सेल्फ. फिर हैप्पीनेस क्वेश्चन, जो आपने हैप्पीनेस का इक्वेशन दिया x+y+z/i, जिसमें i सबसे छोटा होना चाहिए, वो कितना अमेजिंग है. थैंक यू सो मच. आज आपने हमारे लिए टाइम निकाला एंड इतना अमेजिंग इंस्पिरेशनल टॉक दिया. आई हैंड इट ओवर टू साक्षी जी अभी. वो टेक इट फ्रॉम हियर साक्षी. येस, थँक्यू मनीषा मॅम. तर माननीय चिक्षे सरांनी आपल्याला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. तसंच इथे उपस्थित सर्व ऑडियन्सचे देखील आभार. आणि मी एक गोष्ट इथे नमूद इच्छुक करते की जर आपल्याला सेवांकूरबद्दल आणखीन माहिती हवी असेल किंवा तुम्ही इंटरेस्टेड असाल की सेवांकूर काय आहे, कसं आहे, आपण पण जॉईन करायचं का किंवा कसं, तर आपल्या चॅटबॉक्समध्ये टेलिग्रामचं जे सेवांकूरचं जो ग्रुप आहे त्याची लिंक दिलेली आहे आणि सेवांकूरची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. तर तिथे जाऊन एकदा व्हिजिट करा आणि मग पहा. कदाचित खूप
भारी व्हॉलेंटियर्स आपल्याला भेटतील. आणि अजून एक, जर आपण मागचे सेशन्स मिस केले असतील ना, तर त्याची यूट्यूबवरचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा आपल्या सेवांकूरच्या पेजवरती, चॅनलवरती आपण पाहू शकतात. सर्वांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद शिक्षे सर, आणि शुभरात्री.